यस, चलो गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. यस यस यस, चलो चला, आज आपली बॅचची सुरुवात होतीये. खूप दिवस झाला आपण वाट बघतोय सगळे. ठीक आहे, आज पहिलं लेक्चर आहे. फक्त लेक्चर सुरू करायच्या आधी 2-3 मिनिटांमध्ये बॅचच्या संदर्भामध्ये आपण साधारणतः कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करणार आहे आणि काय काय गोष्टी कव्हर होणार आहेत, काय काय गोष्टी होणार आहेत, तर एवढ्या 2-4 गोष्टी फक्त सांगतो. जास्त वेळ न घालवता आपण पॉइंटला येऊया. सगळ्यात महत्वाची गोष्ट तर आपण हे जे सब्जेक्ट वाईज आहेत, आज आता समजा फॉर एक्झाम्पल राजकीयचा टॉपिक आहे, तर तो 2023 जेवढं वर्ष आहे तेवढा सगळा एका वर्षामध्ये राजकीय जेवढ्या घडामोडी महत्वाच्या झाल्या तेवढ्या सगळ्या आपण घेणार आहे. सेम असंच फक्त 2023चं जे वर्ष आहे पूर्ण त्याचा आपण सब्जेक्ट टॉपिक वाईज घेणार आहे. राजकीय, आर्थिक, क्रीडा, पुरस्कार, त्याच्यानंतर इंडेक्स, अशा पद्धतीने आपण पूर्ण वर्ष कव्हर करणार आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मग आपण एक एक टॉपिकचं ते लेक्चर आपण इथं घेणार आहे. हा झाला मुद्दा 2023च्या करंट अफेअर्सचा. आणि तिथून पुढे राज्यसेवेचा पेपर आपला 28 एप्रिलला आणि त्याच्यानंतर कंबाईनचा 16 जूनला आहे. तर त्या अनुषंगाने इथून पुढे जानेवारीचं जे काही करंट असेल तर ते फेब्रुवारीचं तुमच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकच्या स्टार्टिंगला एक पूर्ण जानेवारीचा एक व्हिडिओ तुम्हाला पूर्ण मंथचा अवेलेबल होईल. सेम फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून पर्यंत, म्हणजे तुमचा जूनचा जो पेपर आहे त्याला एक साधारणतः 15 मेच्या आसपास पर्यंत करंट येईल आणि राज्यसेवेला मार्च पर्यंतचं. तर ते सगळं तुम्हाला इथे बॅच मध्ये मी घ्यायचा प्रयत्न करेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढचे जे असतील तर ते तुमचे मंथली महिन्याला करंट अफेअर्सचं लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला बॅच मध्ये अवेलेबल होईल. आणि दुसरी गोष्ट, मागच्या वर्षीचं फक्त पूर्ण वर्षाचं टॉपिक वाईज भेटेल, हे आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट, बऱ्याच मुलांचे मेसेज आले होते की सर टेस्ट ठेवा, किंवा ऑफलाईनच्या बॅचच्या मुलांनी पण म्हणलं की सर एक टेस्ट ठेवा. ठीक आहे, एक वर्षाचं पूर्ण करंट झाल्याच्या नंतर एक महत्वाची 100 क्वेश्चनची टेस्ट मी तुम्हाला अपलोड करेल पीडीएफ, तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करा. तो एक मुद्दा त्या ठिकाणी आपण ऍड करू. दुसरी महत्वाची गोष्ट, वन लाईनर. ठीक आहे, जसं जसं पॉसिबल होईल, आता राजकीयचे काही वन लाईनर मी बाजूला काढून ठेवलेत, अजून काही बनवेल आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पेपरच्या मी 2-1 महिने आधी तरी 100%, 1-1.5 महिना आधी तरी वन लाईनर जेवढे काही माझ्याच्याने होतील तेवढे मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन. 2000च्या आसपास तर 100% मी तुम्हाला वन लाईनर देतो मागच्या वर्षभराचे, आणि इथून पुढे जे मंथली होईल त्या मंथलीच्या हिशोबाने मी तुम्हाला वन लाईनर द्यायचा प्रयत्न करेल. असं एक साधारणतः बॅचचं स्वरूप असेल. शक्यतो त्या ठिकाणी बघा, आता मार्केटमध्ये जेवढी काही करंटची बुक्स आहेत 2-3 जी मुलं वापरतायत, तर त्या अनुषंगाने त्याच पुस्तकांचा मी रेफरन्स घेतलेला आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट मासिक आहे, मंथली जे तुम्ही सगळेजण वाचतात ते. दुसरी गोष्ट, 2 महत्वाचे इयर बुक्स आहे आणि काही ऑनलाईनचे सध्या ट्रेंड आहे की हा या वेबसाईटवरून येत आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यातून काही मी गोष्टी त्या ठिकाणी करंटच्या अनुषंगाने जेवढ्या पेपरच्या दृष्टीने महत्वाच्या वाटतात तेवढ्या सगळ्या घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आजच्या लेक्चरचा मुख्य विषय तर तो राजकीय घडामोडी जेवढ्या काही मागच्या वर्षी झाल्या 2023 पर्यंत, म्हणजे 1 जानेवारी, ठीक आहे, 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या राजकीय घडामोडी आपण आज बघणार आहे. साधारणतः तेवढ्या घडामोडी आज आपल्याला बघायच्या. आणि सिमिलरली मागचे जेवढे काही वर्षाचं इयरबुक आहे तर ते आपण साधारणतः पुढच्या 1 महिन्याभरात सगळं कव्हर करूया. लेक्चरचं टायमिंगच्या संदर्भामध्ये मी आता आज 2 सेशन घेणार आहे. एक 9:30 पर्यंत एक सेशन घेऊया आणि त्याच्यानंतर पुढचं 10 वाजता चालू करून परत एक 1.5 तासाचं सेशन किंवा 1.25 तासाचं, जेवढं होईल तेवढं. त्या अनुषंगाने मी अजिबात पळवणार नाहीये, कारण माझं असं म्हणणं आहे की जेवढं तुम्हाला इथून कव्हर होईल नंतर वाचायची गरज नाही पडली पाहिजे. मग त्या अनुषंगाने जेवढं जास्तीत जास्त कव्हर करता येईल तेवढं मी तुम्हाला कव्हर करायचा प्रयत्न करतो. घाई न करता आपण ते पूर्ण करूया. आजचं 9:30चं लेक्चर 9:30 वाजता डाऊट सेशन आपण घेऊया, की बॅचच्या संदर्भातले काही डाऊट्स असतील किंवा बाकीच्या ज्या काही तुमच्या डाऊट्स आहेत बॅचच्या संदर्भातले, तर ते आपण तिथे डिस्कस करू. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंतर सांगा आणि त्या हिशोबाने मग आपण ते क्लिअर करायचा प्रयत्न करू. आणि नंतर परत मग एक अर्धा तासाचा गॅप घेऊन परत एक 10 वाजताचं लेक्चर, किंवा तुम्ही सांगा तसं 10:15 किंवा 10:30 जसं सोयीचं असेल तसं मग आपण टायमिंग ठरवून नेक्स्ट एक सेशन आहे आजचं तर ते कम्प्लीट करूया. ठीक आहे, आता जास्त वेळ न घालवता आपल्या टॉपिककडे येऊया. राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या अनुषंगाने. आता दुसरं महत्वाची एक शंका लोकांच्या मनात आहे की सर मॅरेथॉन मध्ये घेतलंय ते पुरेसं आहे का? हे बघा, ते मॅरेथॉनसाठी पूर्ण 12 तासामध्ये अख्खं इयर बुक त्या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न केला होता
तर ते खूप महत्वाचं आणि खूप लिमिटेड त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल की राजकीयाच्या स्लाइड जर बघितल्या तर मॅरेथॉनच्या स्लाइड साधारणतः 70 ते 80 स्लाइड एवढा कंटेंट आहे. आजचा स्लाइडचा जर राजकीयाच्या स्लाइड बघितल्या तर ते 276 स्लाइड आहेत. मग तुम्ही विचार करा, म्हणजे जवळजवळ 250 स्लाइडचा राजकीयाच्या संदर्भातला महत्वाचा घडामोडींचा डाटा बाजूला काढला. मग एवढा फरक आहे. ठीक आहे. मग ज्या लोकांना त्या ठिकाणी थोडंसं डिटेलमध्ये करणं अपेक्षित आहे, ज्यांना अवघड जातं, तर त्यांच्यासाठी 100% फायदा होईल. मी जास्त करून काय एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला कंटेंट वाचायचा आहे, कसा कोणता कंटेंट लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती प्रश्न कसा येऊ शकतो आणि याच्या आधी कसा आला, या 3-4 गोष्टी मी कंटेंटच्या सांगताना त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल. तर तेवढ्या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक नोट करून ठेवायच्या आहेत, तेवढं फक्त लक्षात ठेवा. दुसरं, पीडीएफ तुम्हाला लेक्चरची पीडीएफ आहे पीपीटीची, तर तुम्हाला मी शेअर करेल लेक्चर झाल्याच्या नंतर, लगेच शेअर करेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ती तुम्हाला भेटून जाईल ऍपवर, तुम्ही डाउनलोड करू शकता, ऍपवरच भेटेल. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची सूचना, ज्या लोकांनी टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केला, ज्याच्यावरती शक्यतो मी लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला देईल, तुम्ही जो कोर्स जॉईन केलाय त्या कोर्स जॉईन केल्याच्या नंतर वरच्या साईडला तुमचे सब्जेक्ट आहे, लाईव्ह आहे, असे टॅब आहेत. त्याच्यामधलं एक टेलिग्रामची टॅब आहे. त्या टेलिग्रामच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलचा ऍड्रेस आहे, तिथं व्ह्यू करा आणि डायरेक्टली तुम्ही टेलिग्रामला जाल, तिथे फक्त जॉईन करा. मी तुम्हाला लेक्चरची जी काही अपडेट असतील आठवडाभर किंवा जो काही महत्वाचा कंटेंट अजून ऍडिशन करायचा असेल तर तो तिथे मी तुम्हाला देत जाईल. ते एक महत्वाची सूचना. ठीक आहे. आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. राजकीय घडामोडी त्या अनुषंगाने महत्वाच्या ज्या आहेत त्या बघा. पहिली घडामोड त्या ठिकाणी काय दिसते, उत्तराखंड. ठीक आहे. उत्तराखंडमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी त्या ठिकाणी 30% आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या सरकारने निर्णय घेतलेला आहे. सरकारी सेवांमध्ये त्या ठिकाणी सरकारी सेवा आणि पदांमध्ये पेपरला प्रश्न कसा येऊ शकतो, ठीक आहे, पेपरला प्रश्न असा येतो की खालीलपैकी नुकताच कोणत्या राज्याने महिलांना त्या ठिकाणी 30% सरकारी सेवांमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भात निर्णय घेतला, एवढाच आहे, त्याच्यापेक्षा जास्त येणार नाहीये. किंवा उत्तराखंडने नुकताच त्या ठिकाणी सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के महिलांना सार्वजनिक सेवा आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तो उत्तराखंड सरकार आहे, सार्वजनिक सेवा पदांमध्ये आहे आणि 30% आरक्षण आहे. ठीक आहे. पॅरलल रिझर्वेशन असणार आहे बघा. महाराष्ट्र सरकारने हे लागू केलं होतं 14ला, पण परंतु ते माघारी घेतलं. तेच पॅरलल रिझर्वेशन आता त्या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे. उत्तराखंडच्या संदर्भामध्ये ती गोष्ट आम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. बर, काय म्हणून त्यांनी बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे विधेयक आहे त्या विधेयकाचं नाव काय आहे, उत्तराखंड पब्लिक सर्व्हिस हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन बिल. ठीक आहे. बिलचं नाव काय आहे, उत्तराखंड पब्लिक सर्व्हिसेस हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन बिल 2022. ठीक आहे. त्या अनुषंगाने ते निर्णय झालेला दिसतो. जानेवारी 2023 मध्ये जे राज्यपाल आहेत, ठीक आहे, उत्तराखंडचे माजी लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग, त्यांनी त्याच्यावरती साईन केली आणि ते लागू झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. दुसरी महत्वाची गोष्ट, उद्देश काय, राज्य सरकारने त्या ठिकाणी काय, सामाजिक न्याय आणि लैंगिक समानता, ठीक आहे, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला हे बिल लागू केलेलं दिसतं. 30% रिझर्वेशन आहे, हे महत्वाची गोष्ट, आणि उत्तराखंड आहे. या दोन गोष्टी आम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पुढे बघा, लडाखसाठी 17 सदस्यीय समिती, ही महत्वाची घडामोड आहे. मी जास्त इम्पॉर्टंट त्याला म्हणेल, कारण आपल्याला माहिती आहे की 2019च्या जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयकानुसार, कायद्यानुसार त्या ठिकाणी लडाख आणि जम्मू काश्मीर 2 केंद्रशासित प्रदेश आपण निर्माण केले, आणि त्याच अनुषंगाने लडाखमध्ये आपल्याला त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट, कोणी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे. ठीक आहे. आणि ती लडाखसाठी काम करणार आहे. त्याचा विषय काय आहे आणि त्या सगळ्या गोष्टी, एक तर इथे प्रश्न येऊ शकतो की ती स्थापना कोणी केली, हे एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरं, त्याची स्थापना कशासाठी झाली, लडाख मधल्या लोकांसाठी जमीन आणि रोजगाराचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्या ठिकाणी ही 17 सदस्यीय समिती आपल्याला स्थापन झालेली दिसते. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट, एकूण 17 सदस्य आहेत. अध्यक्ष कोण आहेत, हा एक त्या ठिकाणी मुद्दा होऊ शकतो, कारण पेपरला प्रश्न काय देणार, केंद्रीय गृह मंत्रालयाने स्थापन केली आणि अध्यक्षाच्या इथे नाव तुमचं त्या ठिकाणी आपले अमित शहा यांचं देतील. मग चुकण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण ठीक आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाने स्थापन केली, पण मग अध्यक्ष मात्र गृह राज्यमंत्री आहे.
हा मुद्दा मला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. अध्यक्ष गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे असतील. 17 सदस्यीय समिती आहे. लडाख मधले जे काही लोक आहेत त्यांच्या नोकरी आणि जमिनीच्या संदर्भामधले संरक्षणाच्या संदर्भामधली तरतूद करण्यासाठी. मग अजून एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये ऍड करण्याच्या अनुषंगाने काय, तर लडाखचा जी काही आपल्या राज्यघटनेची 6वी अनुसूची आहे, ठीक आहे, 6th शेड्यूल आहे, तर त्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने विचार करणं, त्याच्यासाठी ही समिती आहे. मग जमीन आणि नोकऱ्यांमधलं संरक्षण इथे विशेष बाब म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्याला काय दिसत, जसं आपण बघतो की 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम ह्या 4 राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी केलेल्या आहेत. तशीच सेम त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, त्यांनी त्या ठिकाणी त्याला जोड काय दिली की लडाख मधला 97% एवढा जी काही लोकसंख्या आहे ती आदिवासी आहे. ठीक आहे, म्हणून मग शेड्यूल 6 मध्ये त्या अनुषंगाने लडाखचा समावेश केला जावा आणि त्याच्या संदर्भात शिफारशी करण्यासाठी ही नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली 17 सदस्यीय समिती आहे. ठीक आहे, गृह मंत्रालयाने स्थापन केली. त्या 2-3 बाबी आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तत्पूर्वी जी काही त्या ठिकाणी सप्टेंबर 1919 ऑगस्ट मध्ये आपल्याला जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक आलेलं दिसतं. त्या अनुषंगाने नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राइब्स यांनी ऑलरेडी त्या ठिकाणी शिफारस केली की लडाखचा 6व्या शेड्यूल मध्ये समावेश करावा, कारण 97% भाग हा आदिवासी बहुल आहे. त्या अनुषंगाने कशासाठी, तर त्यांची जी काही विशिष्ट संस्कृती आहे, वारसा आहे, तर तो जपण्यासाठी. मग त्या अनुषंगाने तिथे आपल्याला प्रयत्न करताना सरकार दिसतंय. म्हणून मग गृह मंत्रालयाची समिती नित्यानंद राय, ठीक आहे, अध्यक्ष आहे, 17 सदस्य आहे आणि 6व्या शेड्यूल मध्ये समावेशाच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला समिती दिसते. महत्वाचा मुद्दा आता जीएसचा. ठीक आहे, हे झालं करंटचा मुद्दा. मग आता मला जीएस मध्ये पॉलिटिक्स अभ्यास करताना 6वं शेड्यूल नीट करायचं आहे. 6व्या शेड्यूलच्या संदर्भामध्ये मला गोष्टी लक्षात ठेवा. नेहमी आयोग त्या ठिकाणी जीएस ला प्रश्न विचारताना कशा पद्धतीने येतो, करंटला जो मुद्दा चर्चेत आहे आणि तो जे आपल्या जीएस ला सिलेबसला आहे तर त्याच्यावरती प्रश्न मॅक्झिमम टाइम आलेले दिसतात. इकॉनॉमिक्स, ठीक आहे, हिस्ट्री आणि पॉलिटी 3 विषयाच्या संदर्भामध्ये तर नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्या अनुषंगाने मग 6व्या अनुसूचीचे फक्त आपण रिव्हिजन करू. 6th शेड्यूल, ठीक आहे, त्याच्या संदर्भामध्ये बघा अनुसूचित ज्या काय 6व्या अनुसूचीच्या संदर्भामध्ये कलम आहे 244 आपल्याला ते त्या ठिकाणी दिसतं. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या संदर्भामध्ये त्या तरतुदी आहेत. या 4 राज्यांसाठी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. ठीक आहे, या आदिवासी प्रदेशासाठी विशेष तरतुदी आपल्याला त्या अनुषंगाने त्या 6व्या शेड्यूल मध्ये या 4 स्टेटची तरतूद आहे. आणि 5व्या शेड्यूल मध्ये हे सोडून इतर अनुसूचित प्रदेश आहे त्या संदर्भातल्या तरतुदी, म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या 4 स्टेट सोडून. ठीक आहे, म्हणजे जर लडाख ऍड झाला तर टोटल 5 स्टेट होतील 6व्या शेड्यूल मध्ये, 6व्या अनुसूचीमध्ये. ती एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढची महत्वाची घटना बघा, इलेक्शन तोंडावरती आहे, चर्चेचा मुद्दा आहे. ठीक आहे, आणि मागच्या 2019च्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये काही रिपोर्ट आले आणि त्या अनुषंगाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काही पावलं उचललेली आपल्याला दिसतील. काय दिसतंय, स्थलांतरितांसाठी दूरस्थ मतदान. ठीक आहे, रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन महत्वाचं फुल फॉर्म आहे. बघा, जेव्हा केव्हा आतापर्यंत अशा प्रकारे कोणतीही सुरुवातीला इलेक्शन कमिशनने जर कुठली बाब केली असेल, व्हीव्हीपॅट असेल, फुल फॉर्म आला. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असेल, ईव्हीएमचा फुल फॉर्म आलाय. मग त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला इथे महत्वाचा आपल्याला फुल फॉर्म लक्षात ठेवायचा. ठीक आहे, काय, रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. ठीक आहे, रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे महत्वाचं लक्षात घ्या. काय, 2023 मध्ये या अनुषंगाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने प्रस्तावित बदल आहे हा. ठीक आहे, आता काय झालंय, मागच्या काही काळामध्ये जे पूर्णपणे अपंग आहेत त्या अनुषंगाने, आणि दुसरी गोष्ट 80 वर्षापेक्षा ज्यांचं वय जास्त आहे त्यांच्या अनुषंगाने मतदान करण्याच्या संदर्भामध्ये आयोगाने काही बदल केले. सेम तसंच आता जे स्थलांतरित कामगार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये कामासाठी स्थलांतरित झाले किंवा इतर कारणांसाठी झाले. त्या लोकांना वोटिंग करण्यासाठी त्यांच्या मूळच्या गावी जाता येत आणि त्याच अनुषंगाने आयोगाने हे पाऊल आपल्याला उचललेलं दिसतं. आता हा जो पायलट प्रोजेक्ट आहे तो विधानसभेमध्ये ट्राय करण्यात येणार आहे. हे खालचे नाही लक्षात ठेवले तरी चालते. आपल्यासाठी फॅक्च्युअल गोष्ट इथे काय आहे,
ठीक आहे, रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे महत्वाचं आहे. पेपरला प्रश्न आला तर त्या अनुषंगाने ती बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. बरं, त्याच्याबरोबरच्या कोणत्या कारणासाठी हा निर्णय घेतोय, ह्या 2-4 बाबी जर मल्टिपल स्टेटमेंटमध्ये, ठीक आहे, खालील विधानांचा विचार करा असा प्रश्न आला तर येऊ शकतो. मग ते कशासाठी करायचंय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मागच्या काही काळामध्ये मतदानात घट झाली, म्हणजे एकूण मतदार नोंदणी आणि एकूण झालेलं मतदान यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी खूप मोठी तफावत आपल्याला दिसेल. जर 2019ची आकडेवारी बघितली, बघा ह्या दोन्ही फॅक्ट्स आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे, कारण या चर्चेतल्या आहेत आणि त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना सरकारी पातळीवर केली जाते. एक, 2019च्या इलेक्शन मध्ये किंवा मतदार नोंदणीमध्ये आपल्याला, ठीक आहे, 91% जास्त पात्र नागरिकांची नोंदणी त्या ठिकाणी मतदार म्हणून झाली, म्हणजे ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, त्या अनुषंगाने त्या दृष्टीने आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी. परंतु झालं काय, 2019च्या इलेक्शन मध्ये फक्त 67% एकूण मतदार नोंदणीपैकी 67% लोकांनी काय केलंय, त्या ठिकाणी आपल्याला वोटिंग केलेलं दिसेल, मतदान केलेलं दिसेल. हा मुद्दा म्हणजे एकूण त्या ठिकाणी 33% लोकांनी मतदान केलेलं नाही असं आपल्याला दिसतं. साधारणतः भारतामध्ये 99 कोटीच्या आसपास मतदार नोंदणी झाली आहे. ठीक आहे, मग त्याच्यामधले 33% म्हणजे जवळजवळ 30 कोटी लोकांनी काय केलंय, 1/3 लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं नाही. मग याला सगळ्यात महत्वाची बाब, लोक स्थलांतरित झालेत आणि लोकांना पॉसिबल नाहीये त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये जाऊन वोटिंग करणं, आणि त्याच अनुषंगाने आपल्याला हा महत्वाचा बदल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हाती घेतलेला दिसतो. दुसरी महत्वाची गोष्ट, 2019ला जे 67% वोटिंग झाले ते आतापर्यंतच्या भारताच्या निवडणुका, लोकसभेच्या इलेक्शन मधलं हे हायएस्ट वोटिंग आहे. जरी ते हायएस्ट असलं तरी अजून 30 कोटी लोक त्या ठिकाणी मतदानापासून लांब आहेत आणि यांनाच सहभागी करून घेण्यासाठी हा प्रयत्न इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्या ठिकाणी केलेला दिसतो. मग त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची गोष्ट, या 2-3 गोष्टी आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे, ज्या चर्चेतल्या आहेत आणि सरकार त्याच्यावर काम करतं. पुढची महत्वाची बाब, ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, काय दिसतं, अंदमान निकोबार बेट आहेत, तर त्या अंदमान निकोबार बेटांच्या संदर्भामध्ये, ठीक आहे, 21 अज्ञात बेट तिथे आहेत ज्यांना त्या ठिकाणी नावं नाहीत. मग या ठिकाणी मोदी सरकारने एक खूप चांगला निर्णय आपल्याला घेतलेला दिसतो. या 21 बेटांना नावं ही कोणाची द्यायची आहेत, जे परमवीर चक्र आहे, ठीक आहे, परमवीर चक्र पुरस्कार विजेते आहेत, त्या 21 जणांची नावं आपण त्याला देणार. बर, ह्या बेटांना 21 परमवीर चक्र प्राप्त लोकांची जी नावं, व्यक्तींची जी नावं द्यायची आहेत, तर त्याच्यासाठी मुहूर्त कोणता त्या ठिकाणी योजलाय, सुभाषचंद्र बोस यांची 126वी जयंती. बघा, 23 जानेवारी आपल्याला म्हणतो, 23 जानेवारी, 23/1/23, ठीक आहे, इंटरेस्टिंग. 23 जानेवारीला त्या ठिकाणी 2023 मध्ये ह्या 21 बेटांना, बघा, आयोग चुकवायला त्या 21च्या जागेवर 23 करणार असं पण करू शकतं, काही वेळेस केलंय. गुजरातच्या पुतळ्याची उंची सगळ्यांना आठवत असेल, ठीक आहे, त्या पद्धतीने पेपरला प्रश्न येऊन गेला. मग बऱ्याचदा कन्फ्यूज आपण इथं होतो. हा एक मुद्दा पहिला. दुसरं, पराक्रम दिन म्हणून आपण साजरा करायला चालू केलाय, ठीक आहे, स्वातंत्र्य सैनिक सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीचा दिवस आपण पराक्रम दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे, लक्षात घ्या. मग त्या अनुषंगाने त्या दिवशी या अंदमान निकोबार मधल्या 21 बेटांना नावं परमवीर चक्र प्राप्त लोकांची द्यायची. आता मला अभ्यास करावा लागणार परमवीर चक्रांचा, कारण याच्या आधी एकदा पेपरला प्रश्न तसा येऊन गेला. परमवीर चक्रांच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर मला काय दिसतं, बघा, भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे, लष्करी सन्मान आहे. जसे पद्म पुरस्कार, भारतरत्न हा सिव्हिलियन नागरी आपला सर्वोच्च पुरस्कार आहे, सेम तसाच हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. पहिला मुद्दा, ठीक आहे. मग त्या अनुषंगाने युद्ध काळामध्ये ज्यांनी अतुलनीय आणि साहस अशी पूर्ण कामगिरी केली आहे तर त्यांना हा परमवीर चक्र त्या ठिकाणी दिला जातो. आतापर्यंत 21 वेळा तो देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळेच 21 लोकांची नावं, याच्यावरती प्रश्न होता. बरं, 21 मधला जर विचार केला तर 14 लोकांना मरणोत्तर दिलाय, ठीक आहे, आणि 16 भारत पाकिस्तान संघर्षातले आहेत. त्याच्यातले 21 मधले 16 फक्त भारत पाक युद्धामध्ये ज्यांनी अतुलनीय कामगिरी केली त्यांचे, कारण का सगळ्यात जास्त युद्ध आपली भारत पाकिस्तान दोघांची झालेली आहे म्हणून. ठीक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा. एकूण
21 आहेत, ते एक महत्वाची गोष्ट. 21 पुरस्कारांपैकी 20 भारतीय लष्कराचे आहेत आणि एकच भारतीय वायुसेनेचा आहे. आणि दुसरी गोष्ट, नौसेनेचा नाही एकही. इथं आयोगाने त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता आणि बरेच जण कन्फ्युज झाले की अरे असं कसं होईल की लष्कराच्या संदर्भामध्ये फक्त त्या ठिकाणी 20 पुरस्कार आणि एकच त्या ठिकाणी वायुदलाचा आहे आणि नौदलाला पुरस्कार नाही. बऱ्याचदा इथे आपण कन्फ्युज होतो की तिन्ही दल आपले समतुल्य आहेत, समबळ आहेत, तरी पण असं का. मग त्या अनुषंगाने ह्या दोन विशेष बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. परमवीर चक्राचा विचार जर केला, ठीक आहे, पहिले परमवीर चक्र विजेते कोण होते? कुमाऊ रेजिमेंटचे मेजर सोमनाथ शर्मा. ठीक आहे, पहिले परमवीर चक्र प्राप्त व्यक्ती. त्याच्यानंतर युद्धकालीन काळामध्ये जे काही आपण शौर्य गाजवतो त्यांना त्या ठिकाणी 3 पुरस्कार देतो आणि त्याच अनुषंगाने शांतताकालीन शौर्य पुरस्कार त्या ठिकाणी जे काही आहेत तर ते पण जेव्हा युद्ध नसताना ज्यांनी अतुलनीय व साहस पूर्ण अशी कामगिरी केली त्यांना आम्ही पुरस्कार देतो. तर ते असे 3 पुरस्कार आहेत. मग त्याच्यावरती पण आयोगाने एकदा डिफरन्सच्या अनुषंगाने प्रश्न विचारला. मग युद्ध काळामध्ये जे दिले जातात परमवीर, महावीर आणि वीरचक्र. बघा काय दिसतं इथे, इथे नावांमध्ये तुम्हाला दिसेल काय केलंय, साहसपूर्ण अशी कामगिरी केली. ठीक आहे, कुठे केली आहे? युद्धकालीन. अशोकाचा स्तंभ शांततेचे प्रतीक म्हणून आपण बघतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, कीर्ती आणि शौर्य याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी त्या अनुषंगाने साहसपूर्ण असं काही दिसत नाही. पण मला जर परमवीर, महावीर आणि वीरचक्र याचा विचार केला तर वीरता त्या ठिकाणी प्राप्त करणं. ठीक आहे, वीरपूर्ण असं काहीतरी त्या ठिकाणी करणं. म्हणून मग ते 3 नावं. जर डिफरन्स चुकून माकून पेपरला बसल्यानंतर कन्फ्युज झाला तर लक्षात घ्यायचं आहे, परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र असे त्या ठिकाणी आपल्याला 3. आणि त्याच्यातला सर्वोच्च कुठला? परमवीर चक्र, ना की महावीर. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. आणि शांतताकालीन पुरस्कार अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र. ठीक आहे, असे शांतताकालीन 3 त्या ठिकाणी आपल्याला लष्करी अवॉर्ड्स दिसतील, लक्षात घ्या. ठीक आहे, एवढं साधारणतः आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. पुढचा एक रिपोर्ट आहे. ठीक आहे, वार्षिक मृत्यूदंड अहवाल 2022. ठीक आहे, बघा मृत्यूदंड देण्याच्या संदर्भामध्ये रिपोर्टच्या अनुषंगाने त्या ठिकाणी माहिती आपल्याला आलेली दिसेल. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली आहे, त्यांचा प्रोजेक्ट 39A. एक तर युनिव्हर्सिटीचं नाव, दुसरी गोष्ट प्रोजेक्टचं नाव. प्रोजेक्ट 39A किंवा प्रोजेक्ट 39A या गटाने त्या ठिकाणी हा रिपोर्ट पब्लिश केलेला दिसतं. अॅन्युअल डेथ पेनल्टी रिपोर्ट 2022, ज्याच्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा त्या एका वर्षामध्ये दिलेल्या आकडेवारी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. मग 2022 या वर्षामध्ये त्याचा रिपोर्ट 2023 मध्ये आला. त्या अनुषंगाने जर विचार केला तर भारतातील मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेली कैद्यांची जी काही संख्या आहे तर ठीक आहे, तर ती वाढलेली आहे. 2022 मध्ये 539 पर्यंत वाढली असून आणि ती त्याच्या आधी 2021 मध्ये 490 लोकांना मृत्यूदंड दिला होता. बघा, मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी म्हणजे फाशी द्यावी का न द्यावी याच्यावरती जगामध्ये वाद चालू आहे. ठीक आहे, मग त्या अनुषंगाने काही असे खूप क्रूर असे गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये भारतामध्ये आपल्याला त्यांना काय केलेलं दिसतं, अशा प्रकारची मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली दिसते. ठीक आहे, त्या अनुषंगाने जर विचार केला तर 2022 मध्ये त्याच्या मागच्या वर्षीच्या तुलनेत 2021च्या तुलनेत वाढ झाली. आकडा पाठ नसला तरी चालेल, परंतु मला महत्वाची गोष्ट ही जी वाढ झाली आहे ती महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आयोग तिथे चुकवणार नाहीये की 539 झाली म्हणून. हा महत्वाचा मुद्दा नाही. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा काय की अशा प्रकारे वाढ होताना दिसते. जागतिक पातळीवरती मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या संदर्भामध्ये काही देशांमध्ये मोहिमा चालू आहेत, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत की मृत्यूदंड हे काढूनच टाकावं, फाशी ही बंद करावी. त्या अनुषंगाने महत्वाची घडामोड आपल्याला दिसेल. भारतामध्ये मात्र त्याच्यामध्ये वाढ होताना दिसेल. पुढे बघा, 74वा प्रजासत्ताक दिन आपण त्या ठिकाणी साजरा केला 26 जानेवारी 2023 मध्ये. 26 जानेवारी 2023 ते 26 जानेवारी 2024 मध्ये 75वा प्रजासत्ताक वर्ष आपण साजरं करतोय. मग 23 जानेवारी 2023 चा प्रजासत्ताक दिन महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने प्रमुख पाहुणे कोण होते, इम्पॉर्टंट आहे. खूप साऱ्या नवीन गोष्टी या प्रजासत्ताक दिनाला घडलेल्या आहेत. खूप साऱ्या नवीन गोष्टी आहेत की जे पहिल्यांदा घडलंय आणि पहिल्यांदा घडतंय. आयोगाचा आवडतीच आहे, प्रश्न पेपरला आपल्याला दिसतात. मग इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत अब्दुल फताह अल सिसी. ठीक आहे,
ते त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे आहेत. नाव नाही लक्षात राहिलं तरी चालेल, फक्त इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि इथे काहीतरी अल-सिसी वगैरे लक्षात ठेवा. एक्झॅक्टली आपल्याला उत्तर पाठ पाहिजे का नाही लक्षात ठेवा. आपल्याला पेपरला फक्त आयडेंटिफाय करायचं असतं, लक्षात ठेवा. आपण कधी पाठांतराच्या मागे पळू नका. उत्तर आपल्याला पर्यायामधून आयडेंटिफाय करायचं, ओळखायचंय. एक्झामची डिमांड काय आहे? उत्तर ओळखा. उत्तर लिहाय का? उत्तर लिहायचं असेल तर मला पाठ पाहिजे. ठीक आहे, मला काय करायचंय, जे आहे ते लिहायचंय, जे नाही ते डिलीट करायचंय. मग त्या अनुषंगाने लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिलीच वेळ आहे इजिप्तचे जे काही राष्ट्रप्रमुख आहेत तर ते आपल्याला त्या ठिकाणी आलेले दिसतील. हे महत्वाची बाब, सगळ्यात इम्पॉर्टंट. ठीक आहे, इजिप्तचे राष्ट्रप्रमुख भारताच्या प्रजासत्ताक दिनाला पहिल्यांदाच आलेले आपल्याला दिसतील. ही एक महत्वाची, पहिल्यांदा घडतंय, इम्पॉर्टंट आहे. चित्ररथ असतात. ठीक आहे, मागच्या काही काळामध्ये आपल्याला दिसतं की महाराष्ट्राने कायमस्वरूपी त्या ठिकाणी आपला डंका वाजवलेला आहे. पहिला क्रमांक मिळवण्याचा त्या ठिकाणी खूप सारा मान आपल्या महाराष्ट्राला. मग या वर्षी एकूण साधारणतः 23 चित्ररथ होते. भारताच्या सांस्कृतिक वारसाच्या अनुषंगाने विचार केला तर त्या वारशाचं त्या ठिकाणी प्रदर्शन करण्याच्या संदर्भात, संस्कृती आणि वारसा जतन करण्याच्या अनुषंगाने 17 राज्य आणि उरलेले त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आणि विभाग आहेत मंत्रालयाचे, तर त्या संदर्भात. बर, महत्वाची बाब अजून काय? ठीक आहे, नेतृत्व प्रथमच महिला अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, कशाचं? हवाई दल, ठीक आहे, आणि नौदल यांचं त्या ठिकाणी त्यांच्या तुकडीचं जे आहे, ठीक आहे, एक्सक्यूज, त्या अनुषंगाने बघा, हवाई दल आणि नौदलाचं नेतृत्व पहिल्यांदा कोणत्या तरी महिलेने केलं. मग महिलेचं नाव काय? लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत. मग एक पहिली बाब पहिल्यांदा घडली, दुसरी त्या महिलेचं नाव काय? ह्या गोष्टी मला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ठीक आहे, लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत आम्हाला माहिती पाहिजे. 26 जानेवारी 2023 ला पहिल्यांदा हवाई आणि नौदलाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलेलं आपल्याला दिसेल. हे एक महत्वाची गोष्ट. पुढे दुसरं, स्क्वाड्रन लीडर सिंधू रेड्डी. ठीक आहे, हवाई, ठीक आहे, 144 हवाई योद्धा आणि त्याच ठिकाणी IF-च्या 4 अधिकाऱ्यांचं नेतृत्व आपल्याला त्यांनी केलं दिसतं. 2 महिला अधिकारी, स्क्वाड्रन लीडर सिंधू रेड्डी आणि दुसरं लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत. या दोघींची नावं पेपरला येण्यासारखी आहेत. महत्वाची घटना आहे, भारताच्या दृष्टीने तर खूप इम्पॉर्टंट आहे. त्यातली त्यात आता आपण संसदेच्या अनुषंगाने विचार केला तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपण 33% आरक्षण महिलांना दिलं, ते विधेयक मंजूर झालं. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या दोघींची नावं लक्षात ठेवा. पहिल्या तुकडीतील अग्निवीर, आता बघा अग्निवीर योजना सगळ्यांना माहिती आहे, अग्निवीर भरती योजना. तर त्या अग्निवीर भरती योजनेमधली पहिली तुकडी आहे, त्या पहिल्या तुकडीने त्या ठिकाणी मार्च केलेला दिसतो. हे एक महत्वाची बाब, हे पहिल्यांदा घडत आहे आणि त्याच्यामुळे महत्वाचं आहे, गरजेचं आहे. दुसरं बघा, BSF, ठीक आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, पहिल्यांदाच परेडमध्ये महिला कर्मचाऱ्यांची सीमा सुरक्षा दलाची, ठीक आहे, उंटांची तुकडी त्या ठिकाणी भाग घेतली. BSFच्या उंटांच्या तुकडीने राजस्थानच्या प्रदेशामध्ये खूप मोठी बॉर्डर आपली आहे आणि त्या भागामध्ये आपण बॉर्डरची सिक्युरिटी करण्यासाठी उंटांचा वापर करतो आणि तिथे मग महिलांची उंटांची तुकडी पहिल्यांदाच त्या ठिकाणी काम करते. ठीक आहे, त्या अनुषंगाने बॉर्डर पिक्चर बघितला असेल तर त्याच्यात तुम्ही ते बघितलं असेल बघा, उंटांवरून बॉर्डर त्या पिक्चर मध्ये दाखवलंय राजस्थानच्या वाळवंटामध्ये आपल्या बॉर्डरची सिक्युरिटी करताना. त्या अनुषंगाने ती एक महत्वाची बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. CRPF, ठीक आहे, बघा जगामधली वन ऑफ द, ठीक आहे, पहिली तुकडी आहे, महिला सशस्त्र पोलीस बटालियन जी आहे, जो CRPF ला माने जगातली पहिली त्या ठिकाणी बटालियन बनवण्याचा, त्या CRPFच्या पीस कीपर्स ऑफ द नेशन या सर्व महिला तुकडीने पण याच्यामध्ये सहभाग केला. म्हणजे आपल्याला एक जाणवतं, 26 जानेवारी 2023 74वा प्रजासत्ताक दिन महिलांनी गाजवला. सर्वात जास्त सहभाग पहिल्यांदाच महिलांनी त्या 26 जानेवारीच्या परेडमध्ये केलेला दिसतो. ठीक, त्या अनुषंगाने महत्वाचा, या सगळ्या बाबी महत्वाच्या पहिल्यांदा घडल्यात, मग पेपरला प्रश्न येण्याच्या संदर्भाने आपल्याला गरजेचं आहे. दुसरं, ठीक आहे, पारतंत्र्याच्या अनुषंगाने बघा, आपण स्वातंत्र्य मिळवलं, प्रजासत्ताक झालो, परंतु त्या ठिकाणी आपण जी 21 तोफांची सलामी द्यायचो 26 जानेवारीला, तर तिथे आम्ही ब्रिटिश कालीन ज्या काही विंटेज, ठीक आहे, 20 mm पाऊंडर गन्स आहेत तर त्या वापरायचो. तर ती पण मानसिकता हटवण्यास संदर्भात इथे सरकारने काय केलंय, देशी बनावटीच्या इंडियन फील्ड गन्स किंवा तोफा
त्यांची 21 तोफांची सलामी. आता हे इम्पॉर्टंट आहे, पहिल्यांदाच घडतंय. मग त्या अनुषंगाने पाठ पाहिजे का नको, पण असं काहीतरी झालंय, एवढं डोळ्याखालून गेलं, डोक्यात असेल तरी पुरेसे. आपल्याला पाठच पाहिजे असं काही नाही, आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं. दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, इथे केवळ मेड इन इंडिया शस्त्र प्रणालीचा प्रदर्शन होतं, सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे, विमानं सुद्धा तेजस आपण फ्लाय केलेले लक्षात घ्या. म्हणजे 26 जानेवारी 2023 ला 74व्या प्रजासत्ताक दिनी सगळं काही त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, भारतीय बनावटीचं मेड इन इंडिया सगळी शस्त्रास्त्र वापरलेली आहेत त्या अनुषंगाने. पुढे आहे भारत पर्व 2023. 74व्या वर्षातून आम्ही 75व्या वर्षी प्रजासत्ताक वर्षामध्ये आम्ही प्रवेश करतोय. त्या अनुषंगाने भारत पर्व हा कार्यक्रम आयोजित केला होता 26 ते 31 जानेवारी 2023, 6 दिवस. ठीक आहे, त्या अनुषंगाने महत्वाचं आहे, सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा एक भाग म्हणूनच ते आयोजित केलंय. ठीक आहे, 2016 मध्ये सुरुवात, भारत पर्वाला सुरुवात कधी आहे, 2016 पासून आहे, चुकण्याचे चान्सेस. ठीक आहे, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट भारत पर्व. दुसरा 2016 मध्ये पहिल्यांदा अशा प्रकारे भारत पर्व आम्ही सुरू करतोय. परंतु 20 पर्यंत आपण लाल किल्ल्यासमोरील लॉनवर आणि जे काही रोड आहे तर त्याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी सेलिब्रेट करत होतो. दरवर्षी आयोजित केला जात होता, परंतु त्या ठिकाणी 2021 मध्ये तो आभासी पद्धतीने केला होता, कारण सगळ्यांना माहिती आहे कोविड-19. ठीक आहे, म्हणजे असं त्या ठिकाणी पेपरला प्रश्न येईल की कोविड-19 2021 मध्ये हा भारत पर्व कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला गेला नाही. मग लक्षात घ्यायचं की झालाय कसा, व्हर्च्युअल आभासी पद्धतीने ऑनलाईन झालाय. हा एक महत्वाचा मुद्दा. फसवण्याचे चान्सेस, पर्यटन मंत्रालय नोडल एजन्सी आहे. आता बघा, राष्ट्रपती भवन किंवा राष्ट्रपती कार्यालय नोडल एजन्सी म्हणून देतील, मग तिथे चुकायचे चान्सेस आहे. किंवा प्रधानमंत्री कार्यालय असं काहीतरी देतील, गृह मंत्रालय देतील. पण कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत त्या ठिकाणी भारत पर्व कार्यक्रम आयोजित केला जातो, नोडल एजन्सी आहे त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट पर्यटन मंत्रालय. हे महत्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे. ठीक आहे, पुढे बघा, मुघल गार्डन्स, दिल्लीमध्ये असलेलं मुघल गार्डनचं नामांतरण आपण अमृत उद्यान केले. आता अमृत उद्यान का, ठीक आहे, आपण अमृत काळ म्हणजे 75 वर्ष आपल्या प्रजासत्ताकाला होत आहे, त्या अनुषंगाने मुघल गार्डनचं नाव आता अमृत गार्डन झालं. 75 इयर्स पूर्ण होत आहेत म्हणून त्या अनुषंगाने आपण नाव काय दिलंय, अमृत. 75 वर्ष पूर्ण होतात त्याला आपण काय म्हणतो, अमृत काळ. 50 वर्ष होतात त्याला सुवर्ण. ठीक आहे, 60 वर्ष होतात त्याला हिरक, आणि 100 वर्ष म्हणजे शतक. त्या अनुषंगाने आपण तिथे सेलिब्रेट करताना दिसेल. मग त्याच अनुषंगाने आपल्याला महत्वाचं आहे, नाव काय झालंय लक्षात ठेवायला खूप सोपं आहे, बाकी नाही लक्षात ठेवलं काहीतरी चालेल, फक्त ही हेडलाईन महत्वाची आहे की अमृत उद्यान नाव झाले मुघल गार्डनचं. ठीक आहे, ते एक महत्वाचं. राष्ट्रपती भवन इथं आहे, ते 1917 मध्ये. ठीक आहे, कोणी बनवलं होतं, सर एडविन लुटियन्स. आणि त्याच अनुषंगाने हॉर्टिकल्चरचे संचालक कोण, विल्यम मुस्टो यांच्या सहकार्याने त्या मुघल गार्डनची रचना आपण त्या ठिकाणी केलेली दिसते. ठीक आहे, 1926च्या आसपास त्या ठिकाणी काय झालंय, त्याचं काम पूर्ण झालं होतं. मुघल गार्डनचं नाव अमृत उद्यान झालंय. हा एक मुद्दा. पुढे काय दिसतं बघा, विशाखापट्टणम. बघा, आंध्र प्रदेशच्या राजधानीवरून बराचसा वाद झालाय, बरेचसे त्या ठिकाणी घडामोडी घडल्यात. 2014ला आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक आलं. आंध्र प्रदेश मधून तेलंगणा नवीन निर्माण झालं. ठीक आहे, तेलंगणा हैदराबाद मध्ये गेलं. हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी झाली. मग आंध्र प्रदेशची नवीन राजधानी स्थापन करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी काही हालचाली झाल्या, पण मधल्या काळामध्ये सरकार बदलले आणि त्याच्यामुळे बरेचसे त्या ठिकाणी आपल्याला चेंजेस झालेले दिसतील. परंतु आता त्या ठिकाणी नवीन आलेल्या सरकारने आंध्र प्रदेशची नवीन राजधानी विशाखापट्टणम असेल अशी घोषणा केली आहे. महत्वाचं आहे बघा, मधल्या काळामध्ये तुम्ही अमरावती वगैरे असं काहीतरी ऐकलं असेल, त्या अनुषंगाने लक्षात घ्या. ठीक आहे, महत्वाची गोष्ट, जानेवारी 2023 मध्ये अशी घोषणा आपल्याला आंध्र प्रदेशचे जे काही सध्याचे मुख्यमंत्री आहेत, ठीक आहे, BS जगनमोहन रेड्डी, त्यांनी त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसेल. 14 मध्ये आंध्रचं विभाजन झालंय आणि त्या अनुषंगाने राजधानी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली नव्हती आणि पुढे भविष्यामध्ये ती डिक्लेअर करायची होती. मग नवीन राज्य निर्माण झालं तेव्हा काय झालं होतं, गुंटूर जिल्ह्यातील जे काय आहे, चंद्रबाबू नायडू त्या ठिकाणी CM होते. गुंटूर जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठची अमरावती हे नवीन शहर वसवून आधुनिक, ठीक आहे, तर त्या अमरावती शहराला राजधानी बनवण्याचं चंद्रबाबू नायडू यांनी जाहीर केलं.
आणि त्या अनुषंगाने तिथे काम पण झालं. महत्वाची गोष्ट काय झालं, ठीक आहे, तिथे चंद्रबाबू नायडूंनी, बघा त्याची पार्श्वभूमी काय हे लक्षात ठेवणं गरजेचं नाही. हे पेपरला येणार आहे का? अजिबात नाही. फक्त 2-3 मुद्दे. काय, जुनी राजधानी कोणती होती? एक अमरावती करायची होती. ठीक आहे, कुठे करायची होती? गुंटूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर. मग त्या अनुषंगाने सिंगापूर, ठीक आहे, त्या सिंगापूरच्या कंपनीशी करार, आयोगाने हे विचारलं कोणाशी करार केला? सिंगापूरच्या कंपनीशी करार केला. बर, त्याच्यासाठी जमीन अधिग्रहण झालं होतं. लोकांकडून, शेतकऱ्यांकडून जमीन त्या ठिकाणी भूसंपादित केली होती. परंतु झाला मुद्दा असा, 2019च्या इलेक्शनमध्ये चंद्रबाबू नायडू यांचा झाला पराभव आणि तिथे BS जगनमोहन रेड्डी सत्तेवर आले आणि त्याच्यामुळं तिथं अमरावती राजधानी निर्माण करण्याचा निर्णय फिरवला गेला. ठीक आहे, तो मागे घेतला आणि मग BS जगनमोहन रेड्डी यांनी काय केलं, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे विशाखापट्टणम कार्यकारी राजधानी असेल, अमरावती कायदेविषयक राजधानी असेल आणि कर्नूल, ठीक आहे, ही त्यांची न्यायिक राजधानी असेल, अशा 3 राजधान्यांच्या संदर्भात घोषणा केली. बघा, सुरुवातीला चंद्रबाबू नायडू 2014 मध्ये अमरावती डेव्हलप करण्याच्या संदर्भात अमरावती राजधानी डिक्लेअर करतात. दुसरा मुद्दा, 2019च्या इलेक्शन मध्ये जगनमोहन रेड्डी येतात. 3 राजधान्या स्थापन करायच्या, विशाखापट्टणम, अमरावती आणि कर्नूल. विशाखापट्टणम कार्यकारी, ठीक आहे, अमरावती कायदेविषयक आणि कर्नूल न्यायविषयक. परंतु या निर्णयाच्या संदर्भामध्ये पुढे वाद निर्माण होतो. त्या अनुषंगाने, त्या पार्श्वभूमीवर इथे काय झालं, तिथल्या शेतकऱ्यांनी जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि आमची जमीन विकसित करण्याच्या अनुषंगाने राजधानी लवकरात लवकर डिक्लेअर करावी आणि जो निर्णय घेतलाय तो मागे घ्यावा, या संदर्भामध्ये वाद झाला. आणि मग त्याच अनुषंगाने, त्याच पार्श्वभूमीवर आता जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची राजधानी असेल किंवा त्याची घोषणा त्यांनी केलेली आहे, ती एक राजधानी असेल अशा पद्धतीने. महत्वाची गोष्ट ती इम्पॉर्टंट आहे. पुढे ए शांताकुमारी, इम्पॉर्टंट, ठीक आहे, काय दिसतं, ए शांताकुमारी आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. तेलंगणाच्या पहिला महिला मुख्य सचिव. बघा, पहिलं काहीतरी होत आहे, ठीक आहे, महिलांच्या संदर्भात पहिल्यांदा काहीतरी घडतंय. मग त्या अनुषंगाने 14 मध्ये तेलंगणा राज्य निर्माण झालंय आणि त्याच्या पुढच्या जवळजवळ 10 वर्षाच्या आत पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान त्या ठिकाणी ए शांताकुमारी यांना मिळालेला आहे. लक्षात घ्या, 1989 बॅचच्या त्या IAS अधिकारी आहेत. आणि दुसरी गोष्ट, मूळच्या आंध्र प्रदेश, साहजिकच आंध्र प्रदेशचे असणार आहे, कारण का 14ला, आता इथे मुद्दा चुकण्यासारखा नाही, लक्षात ठेवा, 14ला तेलंगणा निर्माण झालंय आणि त्याच्या आधी आंध्र प्रदेश होतं. मूळच्या त्या कुठल्या आहेत? आंध्र प्रदेश आहेत. 14च्या आधी तेलंगणा आंध्र प्रदेश एकत्र होतं. मग त्या अनुषंगाने महत्वाची ए शांताकुमारी तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव झालेल्या आहेत. महत्वाची बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. पुढे ई गव्हर्नन्स वरची 25वी राष्ट्रीय परिषद. बघा, याच्यावर प्रश्न येऊन गेला. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे घेतलं होतं आणि याच्यावरती ऍज इट इज प्रश्न त्या ठिकाणी आला होता. 25वी ई गव्हर्नन्स परिषद कुठे पार पडली असं पेपरला प्रश्न आला होता. नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स हा आपल्या मागच्या लेक्चर मधून आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, ऍज इट इज आला होता. आपण हे वन लाइनर मध्ये पण घेतलं होतं, लक्षात घ्या. ठीक आहे, मग 26-27 नोव्हेंबर 2022 जम्मू काश्मीरच्या कटारा शहरामध्ये आयोजित केली होती. पेपरला स्टेट विचारलं होतं आणि तिथे पण तुम्हाला मी सांगितलं होतं, बघा कधीही आपण ई गव्हर्नन्स टेक्नॉलॉजीच्या संदर्भामधली परिषद आहे, आपण पेपरला उत्तर काय लिहू? दिल्ली, महाराष्ट्र, बेंगलोर, म्हणजे जे गुजरात, जी प्रगत राज्य आहेत त्यांचा विचार करू. आपण कधीच त्या ठिकाणी जम्मू काश्मीरचा विचार नाही करणार. नेहमी पेपरला बसल्यानंतर जर वाचण्यातलं आलं नाहीये आणि मला खाली 4 पर्याय दिसत आहेत, 4 पर्यायामध्ये मला 3 डेव्हलप स्टेट आहेत आणि एक जम्मू काश्मीर सारखं त्या ठिकाणी अंडर डेव्हलप किंवा नॉन डेव्हलप स्टेट दिसतंय, 100% चान्स त्या नॉन डेव्हलप स्टेटवर घ्या. नाहीतर आयोगाने तिथे ऑप्शन मध्ये जम्मू काश्मीर कशाला टाकलं असतं? आयोगाला जर खालचे 3ही स्टेट डेव्हलप टाकायचे तर 4थं स्टेट पण डेव्हलपच टाकलं असतं ना. जेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं उत्तर माहिती नाहीये, तुमच्या वाचण्यात नाहीये, अशा वेळेस जो सबकॉन्शियस माइंड आहे किंवा जो आपला कॉमन सेन्स आहे तर तो जागा ठेवायचा. आणि कधी शक्य जर टेन्शन घेतलं नाही तर, दुसरी गोष्ट मॅक्झिमम अभ्यास केला तर, हवेत गोळ्या मारणाऱ्यांसाठी नाही, सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे, मग त्या लोकांनी जर जम्मू काश्मीर चूज केलं असतं तर तुमची पॉसिबिलिटी वाढते. नेहमी लक्षात ठेवा. त्याला मी स्ट्रॅटर्जी मध्ये म्हणतो 3 नोन ऑप्शन आहेत आणि एक अननोन आहे. 3 आहेत ते त्या ठिकाणी माहितीचे आहेत
आणि एक आहे तो अननोन आहे, तर एक अननोन वरती चान्स घ्यायचा. ठीक, लक्षात घ्या. पुढे बघा, परिषद प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग यांच्या मार्फत, आणि दुसरी गोष्ट मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान, या दोघांनी मिळून ते केलंय. पेपरला प्रश्न काय आला, फक्त त्या ठिकाणी परिषद कुठे पार पडली. बर, येण्याचं कारण पण सांगितलं होतं तुम्हाला. तिथे कारण हे होतं की ती परिषद कितवी आहे, 25वी. बघा, आयोग 25, 50, 60, 75, 100 अशा गोष्टींकडे लक्ष देऊन असतं. मग मला अभ्यास करताना या बाबींकडे लक्ष द्यायचं आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. ठीक आहे, लक्षात घ्या. पुढे बघा काय दिसतं, थीम, संकल्पना काय होती, ब्रिंगिंग सिटीजन्स, इंडस्ट्री अँड गव्हर्नमेंट क्लोजर. 3 लोक टार्गेट केले. पाठ करायचं का नाही, कीवर्ड लक्षात ठेवा. तिघांना एकत्र आणण्याचं काम केलं. कोणाला, सिटीजनला, इंडस्ट्रीला आणि गव्हर्नमेंटला. बस समजून घ्या, पाठ करायची काय गरज आहे. थीम ऍज इट इज पाठ करायची नाही. ठीक आहे. ई गव्हर्नन्सचा फायदा काय, लोकांना, नागरिकांना होणार, सिटीजनला होणार, इंडस्ट्री उद्योगांना होणार आणि गव्हर्नमेंटला होणार. या तिघांनाही जोडण्याचं काम, आणि याच्यामुळे पारदर्शकता वाढणार. आणि याच्यासाठी आपल्याला ई गव्हर्नन्स आणि त्या अनुषंगाने पार पडलेली दिसेल, महत्वाची गोष्ट. पुढे सर्व महिला खंडपीठ. आता आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी घटनापीठ बसत असतात किंवा खंडपीठ बसत असतात. घटनेच्या संदर्भामध्ये घटनापीठ 5 सदस्यांच्या वरती त्या ठिकाणी बसत असतं. पण खंडपीठाच्या बाबतीमध्ये विशेष बाब घडली. काय, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये 3ऱ्यांदा असं खंडपीठ त्या ठिकाणी स्थापन केलं गेलं. त्या अनुषंगाने काय दिसतं, सगळ्या महिला त्याच्यामध्ये होत्या. 30 नोव्हेंबर 2022 त्या अनुषंगाने सर्व महिला खंडपीठाची नियुक्ती आपल्याला केलेली दिसते. ठीक आहे, 2 महिला होत्या त्याच्यामधल्या, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि बेला एम त्रिवेदी. पेपरला प्रश्न येऊ शकतो, डेट महत्वाची आहे आणि दोघींची नावं महत्वाची आहेत. आणि कितव्यांदा हे होत आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे 3 गोष्टी महत्वाच्या. ठीक आहे, काय, नोव्हेंबर 2022 मध्ये होत आहे. ठीक आहे, कोहली आणि त्रिवेदी या 2 न्यायाधीश आहेत, महत्वाची गोष्ट. पुढे काय दिसतं, 3 वेळा झालंय. पहिल्यांदा कधी, 2013 मध्ये अशा प्रकारे पहिल्यांदा खंडपीठ स्थापन केलं होतं. ज्ञान सुधा मिश्रा आणि रंजना प्रकाश देसाई. आता बघा, हे नाव सध्या चर्चेत आहे. जम्मू काश्मीरचं परिसीमन, उत्तराखंडची समान नागरी कायद्याच्या संदर्भामधली समिती असेल, किंवा आपलं जे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे तर त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती. तिथे सगळीकडे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई दिसत आहेत, महत्वाची गोष्ट. ठीक आहे, पुढे दुसऱ्यांदा कधी, 2018 मध्ये अशा प्रकारे पूर्ण महिलांचं खंडपीठ बसलं होतं. न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी या दोघींच्या नेतृत्वाखाली. आणि आता हे 3ऱ्यांदा होत आहे, कोहली आणि त्रिवेदी. लक्षात असू. ठीक आहे, हे एक महत्वाची घटना आहे. पुढे बघा, न्याय व्यवस्थेत महिलांची स्थिती त्याच हिशोबाने येऊ शकते, कारण महिला हा मुद्दा सध्या खूप जास्त चर्चेत आहे. आणि जर का ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या संदर्भामध्ये आपण GDI आणि GI काढतो, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, तिथे महिलांच्या अनुषंगाने आपण बांगलादेशचे सुद्धा मागे, महिलांना समानता देण्याच्या अनुषंगाने. म्हणून मग सरकारने खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केलेले दिसतील महिला समानतेसाठी, लिंग समानतेसाठी. मग त्या अनुषंगाने जर इथे विचार केला आपल्या न्याय व्यवस्थेचा तर काय दिसतं बघा, आतापर्यंत केवळ 11 महिला त्या ठिकाणी काय झालेल्या, न्यायाधीश सुप्रीम कोर्टात झालेल्या. हा एक आकडा. एकही महिला सरन्यायाधीश झालेली नाही. अजून कोणीही चीफ जस्टिस ऑफ इंडिया महिला नाही. दुसरं, उच्च न्यायालयांचा विचार केला तर 680 न्यायाधीशांपैकी फक्त 83 महिला, म्हणजे 12-13% महिला फक्त त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करतात. कनिष्ठ न्यायालयांचा विचार केला तर केवळ 30% महिला त्या ठिकाणी कनिष्ठ न्यायालयांमध्ये आपल्याला पदावर दिसताना दिसतील. आता बघा, मुद्दा काय येतो, भारताच्या पॉप्युलेशन मध्ये 51% पुरुष आहेत. ठीक आहे, म्हणजे मेल आहेत, आणि 48% त्या ठिकाणी फिमेल आहेत, म्हणजे महिला आहेत. परंतु इथे प्रमाण मात्र नगण्य, आणि म्हणून महत्वाचं बनतं. ठीक आहे, ही एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे बघा, सहरसा 1 लाइनर मध्ये प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी जास्त, डिटेलमध्ये येणार. महाराष्ट्राच्या विषयी प्रश्न आला, डिटेलमध्ये येणार. भारताच्या दृष्टीने जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी जर महत्वाची, आता समजा न्याय व्यवस्थेच्या संदर्भातली गोष्ट आहे तर मल्टिपल स्टेटमेंटमध्ये प्रश्न आहे. असे प्रश्न 1 लाइनर मध्ये येतात. कोणता बिहार मधला पहिला ई कलेक्टरेट आहे असा प्रश्न जास्तीत जास्त येऊ शकतो. सहरसा हा बिहार मधला पहिला ई कलेक्टर आहे. पेपरलेस म्हणून तो घोषित केलेला आहे आणि तो पहिला आहे. आणि उपक्रम, मग मला याला बॅक मध्ये जाऊन बघावं लागतं की ई ऑफिस उपक्रम हा 2009 ला चालू झाला. तो
ई उपक्रम हा त्या ठिकाणी, ई प्रोग्राम काय, ठीक आहे, ऑफिसेस त्या ठिकाणी पेपरलेस करण्याच्या संदर्भात 2009चा प्रोग्राम होता. मग त्याच अनुषंगाने 2012 मध्ये इडुक्की केरळ मधलं, हैदराबाद मधलं 2016 मध्ये त्या ठिकाणी पेपरलेस झालं होतं. त्या दोन महत्वाच्या गोष्टी त्याच अनुषंगाने लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे बघा, गुजरातमध्ये एका मतदारासाठी काय त्या ठिकाणी पोलिंग बूथ निर्माण केलाय. विशेष बाब आहे, गीर अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी असलेलं जे बानेज गाव आहे, ठीक आहे, तर त्या बानेज गावामध्ये एका मतदारासाठी त्या ठिकाणी मतदान केंद्र उभा केलं होतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. एक तर स्टेटचं नाव येईल किंवा गावाचं नाव येईल, दोन पैकी एक, ठीक आहे, तेवढं फक्त लक्षात ठेवा, बाकी जास्त नाही लक्षात ठेवा. पुढे तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव भारत राष्ट्र समिती केलं गेलं. तेलंगणा पुरतं त्या ठिकाणी मर्यादित प्रादेशिक पक्ष होता, पण भारताच्या पातळीवर जाण्यासाठी त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी दिसतं भारत राष्ट्र समिती, त्याला मान्यता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिली. आता याची पार्श्वभूमी बघा, TSR तेलंगणा TRS, ठीक आहे, तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना 2021 मध्ये झाली आहे, बरोबर 21 वर्षांपूर्वी, ठीक आहे, 2001 मध्ये झाली, सॉरी 2021 म्हटलं, 2001 मध्ये 21 वर्षापूर्वी आपल्याला एस्टॅब्लिशमेंट झाली दिसते. के चंद्रशेखर राव ज्यांचा आता पराभव झालेला आपल्याला दिसतो, त्या अनुषंगाने आपल्याला महत्वाची गोष्ट दिसते. BRS का, तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठी हवा निर्माण केली. जर का यवतमाळ, नांदेड, लातूर हा जो तेलंगणाच्या बॉर्डरकडचा प्रदेश आहे, तर तिथे BRS ने मोठ्या प्रमाणावरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. म्हणून BRS महत्वाचा आहे, ठीक आहे, भारत राष्ट्र समिती म्हणून महत्वाचा आहे. पुढे बघा, 4 राज्यांमधील अनुसूचित जमाती यादी सुधारण्यासाठीचे विधेयक संसदेत सादर झालं आणि ते पुढे मंजूर पण झालं. त्या अनुषंगाने आपल्याला ती तरतूद. आता 4 राज्यांच्या, आता पेपरला प्रश्न काय येईल, कोणत्या 4 राज्यांच्या शेड्यूल ट्राईबच्या यादीच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विधेयक मांडलेलं दिसतं. मग कोणते 4 राज्य आहेत तेवढे फक्त लक्षात ठेवा. काय त्या ठिकाणी दिसतात बघा, तमिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड. 4 स्टेट आहेत, ठीक आहे, तमिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड, 4 राज्यांमध्ये त्या ठिकाणी. आता शेड्यूल ट्राईबच्या संदर्भामधला आदेश किंवा कायदा 1950चा, आणि त्या 1950च्या कायद्यामध्ये दुरुस्तीच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी दिसत, ठीक आहे. मग महत्वाची बाब ही GS ला येणार आहे. याची पार्श्वभूमी कुठे येते, GS ला. पेपरला प्रश्न पॉलिटीमध्ये येण्याची दाट शक्यता. आता पॉलिटिकल बघतोय म्हणून पॉलिटीचा विषय त्या ठिकाणी येतोय. मग पॉलिटीच्या GS मधल्या कोणत्या बाबी मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर शेड्यूल कास्ट ही त्या ठिकाणी यादी अपडेट करण्याच्या अनुषंगाने काय प्रोसिजर फॉलो केली जाते ते महत्वाचं आहे. मग 1950चा जो राष्ट्रपतींचा अध्यादेश आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बदल करणं. पहिल्यांदा काय करायला लागते, प्रोसिजर कशी आहे, राज्याकडून प्रथमतः शिफारस केली जाते की या, ठीक आहे, या ट्राईबला शेड्यूल ट्राईब्स मध्ये, ST मध्ये, अनुसूचित जमातीमध्ये जागा द्यावी. पहिल्यांदा कोण काम करते, त्या ठिकाणी राज्य शिफारस करते. शिफारशी त्या ठिकाणी आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडे पाठवल्या जातात, दुसरी स्टेज, ठीक आहे. मग हे मंत्रालय त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करते, पुनरावलोकन करताय आणि भारताचं रजिस्टर जनरल कडे पाठवते. कारण बघा, रजिस्टर जनरल म्हणजे कोण, जो त्या ठिकाणी आपल्याला जनगणनेमध्ये काम करताना दिसेल बघा, ठीक आहे, भारताचा रजिस्टर जनरल कडे ती पाठवलं जात आहे. आणि त्या अनुषंगाने पुढे महत्वाची गोष्ट, अंतिम मान्यता मिळण्यापूर्वी नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स, महत्वाची गोष्ट, NCST आपण त्याला म्हणतो, ठीक आहे, 2004 ला स्थापना आहे ना, ठीक आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स, त्या अनुषंगाने त्यांच्या मंजुरीकडे पाठवली जाते. मग कमिशन कडून अंतिम मंजुरी कोण देणार आहे, अंतिम निर्णय मात्र राष्ट्रपतीच देतात. कलम 342 नुसार, कलम 342 अनुसार त्या ठिकाणी तिथे अपडेट करावं लागतं. मग राष्ट्रपती अंतिम निर्णय घेतो की त्या ट्राईब्सला शेड्यूल ट्राईब्स मध्ये इन्क्लूड करायचं का नाही करायचं. मग त्या अनुषंगाने अशा प्रकारची प्रोसिजर आपल्याला फॉलो करताना दिसते. पहिलं राज्याची शिफारस, त्याच्यानंतर ती आदिवासी व्यवहार मंत्रालय, त्याच्यानंतर ती जनरल रजिस्ट्रार जो आहे भारताचा त्याच्याकडे, नंतर ती NCST नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स कडे जाते आणि नंतर मग ती राष्ट्रपतीच्या अंतिम मंजुरीसाठी. अशा प्रकारे शेड्यूल ट्राईबची यादी अपडेट करण्याच्या अनुषंगाने प्रोसिजर आहे आणि तो अध्यादेश कधीचा आहे, 1950चा. त्या 2-4 बाबी आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आता जर विचार केला तर तमिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड या 4 राज्यांनी त्या ठिकाणी आपल्याला काय केलेलं दिसतं, अपडेट करण्याच्या अनुषंगाने
शिफारस केलेली दिसते. पुढे फॅमिली पहचान पत्र, बघा इंटरेस्टिंग आहे. फॅमिली पहचान पत्र, ठीक आहे. फॅमिली आयडेंटिफिकेशन कार्ड जे आपण म्हणतो ते नाव हिंदीच ठेवलंय. नेहमी लक्षात ठेवा, जर एनडीए गव्हर्नमेंट, भाजप गव्हर्नमेंट असेल तर देशी भाषांना प्रोत्साहन आहे. योजना काढून बघा, ठीक आहे. कोणती पण योजना काढून बघा, संस्कृत किंवा हिंदी नाव हे भाजप काळामध्ये दिलं जातं, लक्षात घ्या. मग त्याच्यामुळे जर समजा कधी डाऊट आला आणि पेपरला उत्तर लिहायचं आहे तर कोणत्या कार्यकाळात ती योजना आली आहे त्याच्यावरून अंदाज बांधा की नाव जे आहे ते संस्कृत आहे, हिंदी आहे, तर भाजप असण्याची शक्यता जास्त. मी म्हणत नाही 100% तेच आहे, पण शक्यता जास्त, पॉसिबिलिटी. आणि आपल्याला पॉसिबिलिटीवरच खेळायचं आहे, एक्झॅक्टली आपल्याला जास्त करून माहित नसतं. मग त्या अनुषंगाने फॅमिली पहचान पत्र निर्णय घेतला आहे जम्मू काश्मीरसाठी. बर, हे जम्मू काश्मीर घेत आहे का? नाही, केंद्रशासित प्रदेश आहे. अशा प्रकारे FPP फॅमिली पहचान पत्र, इंग्लिशमध्ये पण FPPच, भारत सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला. सगळ्यात महत्वाची गोष्ट की अशा प्रकारे जम्मू काश्मीर मधल्या कुटुंबांना ओळखपत्र द्यायचं. बरं, फरक काय? आधार कार्ड तर आहेच की ऑलरेडी, परंतु आधार कार्डवरती व्यक्तिगत व्यक्तीची माहिती असते. या फॅमिली पहचान पत्रामध्ये पूर्ण कुटुंबाची माहिती असणार आहे, सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे. याच्यामुळे काय होणार आहे, प्रत्येक कुटुंबाची आणि कुटुंबातील सदस्यांची त्या ठिकाणी त्यांचा जो प्रमुख आहे त्याच्याद्वारे ओळख निश्चित केली जाईल. कुटुंब प्रमुख आणि त्याच्या मग पुढचे, जसं की आपलं रेशन कार्ड आहे सेम तसंच, ठीक आहे, लक्षात घ्या. त्या अनुषंगाने महत्वाचं. मग FPPचा जर विचार केला, हा एक युनिक काय आहे, 8 अंकी अल्फा न्यूमेरिक क्रमांक आहे, नंबर आहे. किती डिजिट आहेत? 8 डिजिट आहेत. अल्फा न्यूमेरिक आहे. म्हणजे पॅन कार्ड तुम्ही बघितलंय, पॅन कार्ड मध्ये काय दिसतं? अल्फा, म्हणजे अल्फाबेट्स पण आहेत आणि न्यूमेरिकल्स पण आहेत, नंबर पण आहेत, दोन्हीचं कॉम्बिनेशन अल्फा न्यूमेरिक. किती डिजिट? त्या ठिकाणी 8 आहे. आधार आपण किती अंकी आहे? आधार आपला फक्त न्यूमेरिकल आहे, युनिक आहे, 12 आकडी आहे, ठीक आहे. हा फरक आहे. मग त्या अनुषंगाने हा त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. बरं, आधार कार्ड मध्ये व्यक्तिगत माहिती आहे, इथे मात्र संपूर्ण कुटुंबाच्या सर्व सदस्यांचं नाव, वय, पात्रता, नोकरी, या सगळ्या गोष्टी. बस, सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी स्वतंत्रता आहे नागरिकांना, करायचं का नाही करायचं नागरिकांनी ठरवायचं. परंतु ज्या काही सरकारच्या योजना त्यांचा लाभ आहे, DBT सारखी स्कीम आहे. कारण का? आधार कार्ड कुटुंब प्रमुखाचं आणि बँक ह्या दोन्ही गोष्टी जोडल्या जाणार आहेत कुटुंब प्रमुखाच्या त्या फॅमिली पहचान पत्राशी. मग भविष्यामध्ये त्याला मुकावं लागेल असं सरकारने सांगितलं. पुढे इतर राज्यांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारे समान कौटुंबिक आयडेंटिफिकेशन किंवा ओळखपत्राचे काही कार्यक्रम आहेत. मग हे महत्वाचे ठरतात, कारण त्या पार्श्वभूमीवर मागे जाऊन प्रश्न येतो. मग काय दिसतंय बघा, हरियाणा हे पहिलं राज्य अशा प्रकारे फॅमिली पहचान पत्र किंवा फॅमिली आयडेंटिफिकेशन कार्डच्या संदर्भामध्ये संकल्पना मांडणार. मग मल्टिपल स्टेटमेंटमध्ये जर प्रश्न आला तर चर्चेचा असलेलं जम्मू काश्मीर आणि कोणी मांडले? केंद्र सरकारने मांडलंय. दुसरा महत्वाचा मुद्दा इथे यापूर्वी कोणी प्रयत्न केलाय? हरियाणा, ठीक आहे, लक्षात घ्या, महत्वाचं. पंजाबनं 2021 मध्ये अशा प्रकारे सरकारी विविध ज्या काही सामाजिक सेवा योजना आहेत तर त्या अनुषंगाने ते पात्र लोकांची कुटुंबांची DBT थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अनुषंगाने करण्याच्या संदर्भात प्रयत्न केलाय. नोव्हेंबर 2022 मध्ये UP सरकारने त्या ठिकाणी UP परिवार कल्याण कार्ड चालू करण्याचा निर्णय आपल्याला घेतलेला दिसतो. राजस्थानने जन आधार योजना, ठीक आहे, फॅमिली पहचान पत्र किंवा त्या ठिकाणी फॅमिली आयडेंटिफिकेशन कार्डच्या संदर्भात दिसते. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, ठीक आहे. याच्यामधलं सगळं नाही लक्षात ठेवलं तर माझ्यामध्ये हरियाणा हा एक लक्षात ठेवा मुद्दा. आणि दुसरं की सध्या जम्मू काश्मीरने अशा प्रकारे फॅमिली पहचान पत्र करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. अनुच्छेद 19चा त्या ठिकाणी विस्तार, मोस्ट इम्पॉर्टंट. GS ला प्रश्न येण्याची दाट शक्यता, ठीक आहे. आता कलम 19 सगळ्यांना माहिती, ठीक आहे. कलम 19च्या संदर्भामध्ये जर विचार केला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वेगवेगळी 6 प्रकारची स्वातंत्र्य आपल्याला त्या ठिकाणी दिले आणि त्या अनुषंगाने इथे 19 आणि 21 या 2 कलमाचा त्या ठिकाणी विस्ताराच्या संदर्भाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले. काय? सगळ्यात महत्वाचं बघा, मूलभूत अधिकार हा राज्य किंवा त्यांच्या घटकांसह इतर व्यक्तींवर देखील लागू केला जाऊ शकतो असा निर्णय सुप्रीम कोर्टाने. म्हणजे काय? आतापर्यंत फंडामेंटल राईट्स, ठीक आहे, त्याचं संरक्षण करणं आणि ते पुरवणं हे राज्याचंच काम आहे, खाजगी व्यक्तींचं नाही. खाजगी संस्थांना त्या संदर्भामध्ये
कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, अशा प्रकारे आपण अर्थ काढत होतो. परंतु इथे सुप्रीम कोर्टाने तो अर्थ व्यापक केलेला आहे. आता फंडामेंटल राईट्सच्या संदर्भामध्ये खाजगी संस्था किंवा खाजगी व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी आता काय करू शकत नाही, व्हायोलेशन करू शकत नाही. ठीक आहे, तिथे लागू होणार आहे. त्या अनुषंगाने खूप महत्वाचा निर्णय आपल्याला दिलेला आहे. खाजगी संस्थांविरुद्ध अधिकारांची अंमलबजावणी करणं, त्या संदर्भामध्ये आपल्याला निर्णय दिसेल. खाजगी संस्था देखील आता घटनात्मक निकषांचं पालन करतात का, याची खात्री करणं राज्यावर बंधनकारक केलेलं आहे. महत्वाचं आहे. म्हणजे खाजगी संस्था आणि खाजगी व्यक्ती यांनी पण फंडामेंटल राईट्सचं संरक्षण इतरांच्या केलंच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला तो निर्णय सुप्रीम कोर्टाचा दिसेल. 17चा त्या संदर्भामध्ये एक निर्णय होता. ठीक आहे, पुट्टास्वामी जो खटला आहे त्या निकालाचा संदर्भ आयोगाने सुप्रीम कोर्टाने घेतला. 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाने निर्णय दिला होता एकमताने. गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहे, हा त्या ठिकाणी म्हटलेला आहे पुट्टास्वामी खटल्यामध्ये. ठीक आहे, त्या निर्णयाचा आधार घेऊन आपल्याला ह्या कलम 19 आणि 21 या दोघांचं विस्तारीकरण केलेलं आपल्याला दिसेल. पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये ESCR, ठीक आहे, ESCR बघा महत्वाचं आहे. अशा इंटरेस्टिंग प्रश्न पेपरला 100% येतात. आपल्याला फुल फॉर्म पण माहित नसतो. ठीक आहे, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स, नाव बघा केवढं सोपं आहे. ESCR दिल्यावर काय कळतं, ESCR चा फुल फॉर्म लिहा. प्रश्न काय येणार, वन लाईनर. बघा नेहमी काही गोष्टींच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर राज्याच्या पातळीवर डिटेलमध्ये प्रश्न, देशाच्या पातळीवर थोडा वरवर त्या ठिकाणी काही गोष्टी, आणि जगाच्या पातळीवर 100% वन लाईनर. बरं, अशा संदर्भामध्ये पहिल्यांदा प्रश्न येताना नेहमी फुल फॉर्म लिहा, कोणी चालू केलं लिहा, कशाचा आहे लिहा, एवढंच प्रश्न. जास्त डिटेलमध्ये ते जात नाही. ठीक आहे, ESCR इलेक्ट्रॉनिक सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स कशाचा, त्याचा उद्देश काय माहितीये का, जे सुप्रीम कोर्टाचे 34,000पेक्षा जास्त निकाल आहेत तर ते इतर लोकांना अभ्यासासाठी उपलब्ध करून देणं. लॉचे स्टुडंट आहेत, वकील आहेत, ठीक आहे, सामान्य नागरिक आहेत, त्यांच्यासाठी हे पोर्टल चालू केलंय. सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स, इलेक्ट्रॉनिक सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स, बस एवढंच आहे. सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भामध्ये हा प्रकल्प चालू केलाय आणि ते सगळं त्या ठिकाणी लोकांना वेबसाईट आणि मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. सुप्रीम कोर्टाचा डिजिटलायझेशनचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गत हे केलं जाणार आहे, ते एक महत्वाचं. ठीक आहे, पुढे बघा नागालँडचा 60वा राज्य दिन मध्ये एकदा असाच प्रश्न होता. ठीक आहे, कोणत्या राज्याचा नुकताच त्या ठिकाणी निर्मिती दिन साजरा केला गेला, असा पेपरला प्रश्न होता. मग त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट चुकवलं होतं तिथं 75वा दिन वगैरे ओडिसाचं विचारलं होतं. ऍक्च्युली 1936-37 ला आपल्याला ओडिसा प्रांत तयार केला होता, त्या अनुषंगाने आयोगाने पेपरला प्रश्न विचारला होता. ठीक आहे, मग ते 75, 80, 90 याच्यामध्ये चुकवलं होतं. मग सेम आपल्याला माहिती 1963 ला नागालँडची निर्मिती झाली, त्या अनुषंगाने नागालँडला 60 वर्ष पूर्ण झालेत. 60वा राज्यत्व दिन साजरा केला 1 डिसेंबर 2022 ला त्यांनी तो साजरा केला. बरं, 2 महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. या राज्यत्व दिनाच्या दिवशी नागालँडमध्ये हॉर्नबिल उत्सव साजरा केला. आता वेगवेगळी राज्य जसं गोवा कार्निवल, ठीक आहे, आसामचा बिहू, असे त्या ठिकाणी लोकल स्थानिक परंपरेच्या नुसार साजरा केले जाणारे उत्सव आहेत. तसा नागालँडमध्ये हॉर्नबिल हा उत्सव साजरा केला जातो. लक्षात घ्या, तो महत्वाची बाब तिथे लक्षात घेण्यासारखी आहे. 1 डिसेंबर 1963 स्वतंत्र राज्य म्हणून आपल्याला त्या ठिकाणी अधिकृतपणे नागालँडला दर्जा दिला. कोहिमा ही राजधानी त्याच वेळेस डिक्लेअर केली गेली, महत्वाची गोष्ट. ठीक आहे, राजधानी कोहिमा 1 डिसेंबर 1963 ला, आणि त्यालाच 60 म्हणजे हीरक महोत्सवी वर्ष, नागालँडचा हीरक महोत्सवी वर्ष. 50 म्हणजे सुवर्ण, ठीक आहे, 60 म्हणजे हीरक, आणि 75 म्हणजे अमृत, आणि 100 म्हणजे त्या ठिकाणी शतक. लक्षात घ्या. त्या अनुषंगाने बघा न्यायमूर्ती एस रवींद्र भट समिती महत्वाची आहे. सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेली समिती, विषय फक्त लक्षात ठेवा आणि नाव लक्षात ठेवा, बस पुरेसं आहे. कशाच्या संदर्भात, सुप्रीम कोर्टामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी त्या ठिकाणी न्यायालयाच्या परिसरात सुलभता, ऍक्सेसिबिलिटी जी आहे त्याच्या संदर्भामधल्या सुविधांचं मूल्यांकन करणं, इव्हॅल्युएशन करणं. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्या दिव्यांग लोकांना सहजतेने ऍक्सेस घेता यावं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, सरकारी कार्यालयामध्ये रॅम्प आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं वाटतं की कशासाठी बनवलं, पण सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत. अपंगांच्या संदर्भामध्ये आपण धोरण आणि कायदा केला, मग त्याच्यामध्ये अशा प्रकारे ऍक्सेसिबिलिटी, दिव्यांग लोकांची सुलभता, त्याच्यासाठी ते केलेलं आहे. मग त्या अनुषंगाने ती एक महत्वाची बाब तिथे पार पडलेली दिसते. भारताच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ती रवींद्र भट, लक्षात घ्या नाव महत्वाचं आहे.
बट समिती कशाच्या संदर्भात? दिव्यांग व्यक्तींसाठी सुप्रीम कोर्टामध्ये सुलभता चेक करण्यासाठी, त्याच्यासाठी स्थापन केली वन लाईनर मध्ये. जयपूरमध्ये संविधान उद्यानाचं उद्घाटन. आता हे का घेतलं मी सांगतो. एक तर संविधान उद्यान म्हणलं की आपल्या डोक्यात फक्त दिल्ली आहे, मग चुकण्याचे चान्सेस की राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी संविधान उद्यान ठीक आहे त्या उद्घाटन केलं. कुठे? जयपूर. जयपूरला त्या ठिकाणी घेतलंय म्हणून महत्वाची गोष्ट तेवढंच फक्त लक्षात ठेवा. बरं, डेट 3 जानेवारी सगळ्यांना माहिती आहे, राष्ट्रीय बालिका दिवस. ठीक आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. मैथिली ठाकूर, आता इथे चुकण्याचे चान्सेस आहेत म्हणून वन लाईनर मध्ये. बिहार राज्याचे राज्य निवडणूक आयकॉन म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती. आता मैथिली ठाकूर मग आपल्याला वाटतं की महाराष्ट्र, मग त्या अनुषंगाने महत्वाचं लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे. पुढे राज्य आणि त्यांचे नवीन राज्यपाल. मॅच द पेअरला प्रश्न येण्याची दाट शक्यता, कारण खूप सारे राज्य आणि राज्यपाल यांच्या बदल्या मागच्या वर्षी झाल्या आणि म्हणून मग तेवढा फक्त भाग मी घेतला. मग आपल्याला त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट, अरुणाचल प्रदेश निवृत्त लेफ्टनंट जनरल कैवल्य परनाईक. ठीक आहे. सिक्कीम लक्ष्मण प्रसाद आचार्य. झारखंड CP राधाकृष्णन. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशचे शिवप्रताप शुक्ला, त्यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती आहे. आसाममध्ये त्या अनुषंगाने गुलाबचंद कटारिया. आंध्र प्रदेशमध्ये माजी न्यायाधीश अब्दुल नजीर यांची. आणि पुढे छत्तीसगड विश्वभूषण हरिचंद्रन. नंतर मणिपूर अनुसुया उके. नागालँडमध्ये ला गनसेन. मेघालय फागू चव्हाण. बिहारमध्ये राजेंद्र आर्लेकर आणि महाराष्ट्रामध्ये रमेश बैस. हे तर आपल्याला डिटेलमध्ये करायचं. बाकीच्या संदर्भामध्ये मला फक्त राज्य आणि त्या राज्यपालांचं नाव. बरं, इतर कोणते करायचे का नाही, हे नवीन नियुक्त्या केल्यात त्यांच्याच संदर्भात. ठीक आहे, तेवढे फक्त मॅच द पेअरच्या अनुषंगाने फक्त रीड करून ठेवा. बरं, सगळेचे सगळे आले पाहिजेत का? नाही, त्यातले कोणतेही 2 जरी लक्षात राहिले आणि पेपरला सुटले तरी पुरेसे आहेत, कारण मॅच द पेअरला प्रश्न आहे 100% सुटायला मदत होते, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र रमेश बैस. लडाखचे नायब राज्यपाल निवृत्त ब्रिगेडियर BD मिश्रा यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली. बरं, हे विशेष आहे, लडाखच्या संदर्भाने पहिल्यांदा बदल होणार. ठीक आहे, पहिले जे आहेत न्यायाधीश त्यांच्या जागेवर नायब राज्यपाल त्यांच्या जागेवर दुसरे येणार आहेत, त्याच्या जागेवर BD मिश्रा. त्या अनुषंगाने महत्वाची बाब. BVR सुब्रमण्यम मधल्या काळात भरपूर आपण ऐकलेलं नाव, त्या अनुषंगाने लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. BVR सुब्रमण्यम यांची नीती आयोगाच्या संदर्भामध्ये आपल्याला CEO पदी नियुक्ती झालेली दिसेल. महत्वाचं आहे, नीती आयोगाचे CEO म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. कितवे आहेत रे? 4थे. 4ही बघूया आपण. 4थे CEO म्हणून कोणाची नियुक्ती आहे? यांच्या आधी परमेश्वरन अय्यर त्या ठिकाणी काम करत होते CEO म्हणून 3रे. मग त्याच्या जागेवरती BVR सुब्रमण्यम आलेले आपल्याला दिसेल. 87च्या बॅचचे छत्तीसगड केडरचे अधिकारी आहेत. 3 दशकांमध्ये विचार केला MP, छत्तीसगड आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि जागतिक बँकेमध्ये पण, वर्ल्ड बँकेमध्ये पण काम केलं. व त्या अनुषंगाने महत्वाचा 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात, कारण महत्वाची संस्था. ठीक आहे, नवीन स्थापन झालेली 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोग जाऊन आपल्याला माहिती नीती आयोगाला, त्या अनुषंगाने महत्वाची बाब. मग 87ची बॅच. आतापर्यंत अशा पद्धतीने प्रश्न नाही, पण इथे प्रश्न आहे. कोणत्या कॅडरचे अधिकारी आहेत? छत्तीसगड. काम कुठे कुठे केलंय? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड दोघांमध्ये केलंय आणि जम्मू काश्मीर इथे काम केलं. वर्ल्ड बँकेत काम केलंय. ठीक आहे, तिसरी महत्वाची गोष्ट, वर्ल्ड बँकेमध्ये काम केलंय. पुढे इथे बघा, कारण का हे सगळा त्यांचा बायोडाटा जर नीती आयोगाची वेबसाईट ओपन केली आणि CEO यांच्या संदर्भात जर माहिती वाचली, हे सगळंच्या सगळं तिथं दिलंय. आयोगाला खूप सोपं आहे, डायरेक्ट स्टेटमेंट उचलायचं आणि टाकायचं. म्हणून लक्षात ठेवायचं, कारण ते पद पण महत्वाचं आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम केलंय, महत्वाचं. ठीक आहे, इम्पॉर्टंट. कोणत्या मंत्रालयाचे सचिव म्हणून काम केलंय ते? जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव होते, छत्तीसगडचे मुख्य सचिव होते, प्रधान सचिव. त्या अनुषंगाने PMO कार्यालयामध्ये काम केलंय. बरं, यांच्या कोणाच्या जागेवर नियुक्ती होतीये? परमेश्वरन अय्यरन. ठीक आहे, परमेश्वरन अय्यर यांच्या जागेवर. कारण का? त्यांची नियुक्ती वर्ल्ड बँकेत झाली. 2 वर्षासाठी ते वर्ल्ड बँकेमध्ये कामासाठी गेले आणि त्याच्यामुळं त्यांच्या जागेवर इथं BVR सुब्रमण्यम यांची नियुक्ती झालेली दिसते. कितवे आहेत? 4थे. मग जर विचार केला 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना सिंधुश्री खुल्लर पहिल्या होत्या, त्याच्यानंतर अमिताभ कांत 2रे आणि नंतर परमेश्वरन अय्यर 3रे आणि BVR सुब्रमण्यम 4थे CEO दिसतात नीती आयोगाचे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. त्या अनुषंगाने महत्वाचं लक्षात घेण्यासारखी बाब आहे.
पुढे बघा, नीती आयोगाचा जर विचार केला, फुल फॉर्म पेपरला विचारला, एकदा बघून घ्या फक्त. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. इथं चुकलं, इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूशन चुकून झालं होतं ऍक्च्युली, पण परंतु आयोगाने सेकंड आन्सर केला, ते चेंज केलं. ठीक आहे. मराठीमधलं के सागरचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये चूक आहे, इन्स्टिट्यूट झालंय तिथे. ते पण करेक्शन जर कोणाकडे असेल तर लक्षात ठेवा. महत्वाचं, 1 जानेवारी 2015 स्थापन झाले. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम या तत्वावर काम करणारे. महत्वाचं, सहकारात्मक संघराज्य हे वैशिष्ट्य आहे. महत्वाचं, मॅक्झिमम गव्हर्नन्स, किमान. ठीक आहे, लक्षात घ्या, कमाल शासन आणि किमान सरकार, मॅक्झिमम गव्हर्नन्स, मिनिमम गव्हर्नमेंट. प्रशासनाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी गुड गव्हर्नन्सला महत्व आपल्याला दिसेल. दुसरी गोष्ट, आधीचा नियोजन आयोग टॉप टू बॉटम असं काम करत होता. वरती नियोजन ठरलं जायचं, खाली अंमलात यायचं. आता बॉटम टू अप. आता काय दिसतं, बॉटम टू अप, तळातून वर अशा पद्धतीने दृष्टिकोन स्वीकारलेला दिसतो. रचना, अध्यक्ष पदसिद्ध असतात, पंतप्रधान, गव्हर्निंग काउन्सिल आहे, मग त्याच्यामध्ये राज्यांचा सहभाग. बघा, पूर्वीच्या नियोजन आयोगामध्ये सगळ्यात महत्वाचा फरक, राज्यांना सहभाग होता का, नाही. त्याच्यासाठी राष्ट्रीय विकास परिषद दुसरी स्थापन केली. त्या अनुषंगाने इथे आहे का, हो. आणि इतर मग मुख्य कार्यकारी अधिकारी त्या ठिकाणी आहेत, उपाध्यक्ष आहे. ठीक आहे, त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे बघा, अनुवंशिक माहिती आणि गोपनीयता याच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. बालकांचा डीएनएचा जो काही डाटा आहे तर तो त्यांच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी पब्लिक करता येणार नाही किंवा वापरता येणार नाही. सगळ्यात महत्वाचं आहे डीऑक्झी, ठीक आहे, रायबोन्यूक्लिक ऍसिड, डीऑक्झी रायबोन्यूक्लिक ऍसिड, डीएनए, त्या अनुषंगाने त्या चाचण्यांमधलं अनुवंशिक डीएनएची माहिती त्या मुलांच्या संमतीशिवाय उघड करता येणार नाही, असा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आपल्याला दिसेल. ती एक बाब लक्षात ठेवा. पुढे अदानी हिंडनबर्ग. आता हिंडनबर्ग रिपोर्ट मधल्या काळामध्ये सगळ्यांना माहिती आहे गाजला, ज्याच्यामुळे अदानी कंपनीचे खूप सारे शेअर्स घसरले. अमेरिकेमधली हिंडनबर्ग, ठीक आहे, काय इकॉनॉमिक्स मधली रिसर्च करणारी संस्था. मग त्या अनुषंगाने त्याची चौकशी करण्यासाठी कोर्टाने एक समिती स्थापन केली. त्या समितीचं नाव काय, पेपरला प्रश्न येऊ शकतो, न्यायमूर्ती AM सप्रे समिती. बस एवढंच लक्षात ठेवायचं. अदानी हिंडनबर्ग घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी कोणती समिती स्थापन झाली, न्यायमूर्ती AM सप्रे. कोणी केली, सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी अशा प्रकारे समिती स्थापन केलेली दिसेल. पुढचा महत्वाचा मुद्दा, गुजरात, ठीक आहे, कोठडीमध्ये कस्टडियन डेथ आहे त्याच्यामध्ये गुजरात अव्वल आहे. गृह मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार त्या ठिकाणी मागच्या वर्षी सर्वात जास्त कोठडीमधले मृत्यू गुजरातमध्ये झाले. किती, 80. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणाचा नंबर लागतोय, महाराष्ट्र, नंतर UP. कमीत कमी 2 लक्षात ठेवा. टॉपचं कोण आहे, गुजरात, आणि दुसरं आहे महाराष्ट्र. बस एवढं 2च गोष्टी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा पुढे नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पुढे प्रादेशिक भाषेमध्ये, ठीक आहे, म्हणजे लोकल लँग्वेज मध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट निकाल देणारं पहिलं कोणतं, असा प्रश्न पेपरला येऊ शकतो. हे खूप महत्वाचं आहे. बरं, त्यांनी ज्या दिवशी दिलाय त्या दिवसाचं महत्व पण आहे. केरळ हे हायकोर्ट आहे ज्यांनी स्वतःच्या मल्याळम भाषेमध्ये त्या ठिकाणी निकाल दिलाय. केरळ, ठीक आहे, कधी, 21 फेब्रुवारी 2023. बरं, 21 फेब्रुवारी काय असतो रे, इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे, म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय मातृत्व भाषा दिन. कधी असतो, 21 फेब्रुवारीला असतो. आणि नेमका त्याच दिवसाचा औचित्य साधून केरळ हायकोर्टाने निर्णय हा मल्याळम भाषेत दिलाय. महत्वाची गोष्ट. बर, त्याच्या पुढे महत्वाचं, देशातलं असं करणारं पहिलं आहे. मग पहिलं आहे तर आयोगाच्या आवडीचं आहे, मग शक्यता असते पेपरला प्रश्न येण्याची. मग असं राज्य कुठलं, केरळ आहे, आणि आंतरराष्ट्रीय भाषा दिनाच्या, मातृत्व भाषा दिनाच्या दिवशी दिलाय. दुसरी गोष्ट, हे सुप्रीम कोर्टाचा एक प्रोग्राम आहे, त्याच्या अंतर्गत हे दिलंय. पेपरला त्याचा फुल फॉर्म येऊ शकतो किंवा हे कोणाचं आहे ते येऊ शकतं. नावावरून काहीही कळत नाही. काय दिसतंय, सुवास, ठीक आहे, सुप्रीम कोर्ट विधिक अनुवाद सॉफ्टवेअर. विधिकच आहे, ते चुकलं, मी क्रॉस चेक केलं. ठीक आहे, ते काय आहे, विधिकच आहे. सुप्रीम कोर्ट विधिक अनुवाद सॉफ्टवेअर. मग काय, सुवास. मग सुवास काय आहे असा पेपरला प्रश्न येईल. त्याचा फुल फॉर्म काय, ते काय, सगळे निर्णय इंग्लिश मधून दिले जातात, त्याचं स्थानिक भाषेमध्ये रूपांतरण म्हणजे भाषांतरण करण्याच्या संदर्भामध्ये वापरात येणारी ही मुक्त ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रणाली सुवास. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट विधिक अनुवाद सॉफ्टवेअर. ठीक आहे, लक्षात घ्या. त्याच्या अंतर्गत केरळ हे पहिलं राज्य आहे ज्याने त्या ठिकाणी केरळच्या हायकोर्टाने
मल्याळम भाषेमध्ये त्या ठिकाणी निकाल दिला. पुढचा 73 आणि 74वी घटना दुरुस्ती बघा. GS चा संदर्भ आता पेपरला येण्याची पॉसिबिलिटी जास्त, कारण का 73 आणि 74 अमेंडमेंटला 30 वर्ष पूर्ण झाली. ठीक आहे, 30 वर्ष पूर्ण झाले. त्या अनुषंगाने पंचायत राज संस्थांचे त्या ठिकाणी संविधानात्मक तरतुदी आपल्याला केलेल्या दिसतात. आता हे GS मध्ये तुम्ही वाचलंय, हे मी काही जास्त त्या ठिकाणी एक्सप्लेन करत नाही. फक्त 73 आणि 74च्या बेसिक गोष्टी त्या ठिकाणी बघून घ्या, हे महत्वाचं आहे, कारण 30 वर्ष पूर्ण झालेले. मग त्या अनुषंगाने त्या बाबी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. फक्त तेवढं हायलाइट करून द्यायचं होतं म्हणून मी तिथे टाकलंय. PDF मध्ये तर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, पुढे बघा. इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 महत्वाचा आहे. टाटा ट्रस्टच्या इंडिया जस्टिस रिपोर्ट त्याच्यानुसार जर विचार केला, सगळ्यात महत्वाची गोष्ट 1 कोटी 2 गट केलेत. एक मोठी राज्य आणि मध्यम राज्य आणि दुसरं लहान राज्य, आणि त्याच्या गटामध्ये क्रमवारी केली. ठीक आहे, ज्या राज्याची लोकसंख्या त्या ठिकाणी 1 कोटीपेक्षा जास्त आहे अशी 18 मोठी आणि मध्यम राज्य असा एक गट आहे, आणि 1 कोटीपेक्षा कमी असलेली राज्य असा एक गट आहे. मग या रिपोर्टनुसार त्या ठिकाणी काय दिसतं, कर्नाटक हे न्याय प्रदान करण्यामध्ये अव्वल म्हणजे फर्स्ट रँकला आहे. मग पेपरला प्रश्न तिथे येऊ शकतो. न्यायदानामध्ये पहिल्या क्रमांकावर टाटा ट्रस्टच्या इंडिया जस्टिस रिपोर्टनुसार कोण आहे, तर तिथे कर्नाटक. हे झालं मोठ्या आणि मध्यम राज्यांच्या 18 राज्यांपैकी कोण दिसतंय, त्या ठिकाणी कर्नाटक. तळाला कोण आहे, UP, म्हणजे 18वा रँक कोणाचा आहे, त्या ठिकाणी UPचा आहे. मोठ्या राज्यांची जर क्रमवारी बघितली, 1 नंबरला कर्नाटक आहे आणि 18 नंबरला उत्तर प्रदेश आहे. या 2च बाबी लक्षात ठेवा, बाकी जास्त नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, महत्वाचं. लहान राज्यांचा विचार केला तर अग्रेसर राज्य न्यायदानामध्ये सिक्कीम आहे आणि तळाला कोण आहे, गोवा. महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राचं स्थान 11वं आहे. महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे न्यायदानामध्ये, 11व्या क्रमांकावर आहे. असा हा टाटा ट्रस्टचा जस्टिस रिपोर्ट आपल्याला सांगताना दिसतो. मग लहान राज्यांचा विचार केला, 1 नंबरला सिक्कीम आहे आणि लास्टला गोवा आहे. अशी आपल्याला क्रमवारी त्या ठिकाणी दिसेल, ते एक महत्वाचं. पुढे उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित खटल्यांचं प्रमाण, त्याचा जर विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त वर्ष खटला प्रलंबित राहतोय, तो त्या ठिकाणी अग्रेसर, जवळजवळ 11.5 वर्ष. सर्वात कमी काळ खटला त्रिपुरामध्ये त्या ठिकाणी त्या प्रलंबित राहण्याचं प्रमाण आहे. सर्वात जास्त कुठे, UP मध्ये. बाकीचे काही आकडे लक्षात ठेवायचे का नाही, फक्त उत्तर प्रदेश आणि अहवालाचा विचार केला तर बघा, पहिल्यांदा प्रकाशित झालेला 2019. सर्वात जास्त प्रलंबित कुठे, UP मध्ये. सर्वात कमी कुठे, त्रिपुरा. बस त्या 2 बाबी, आणि पहिला रिपोर्ट 2019 आहे, ते लक्षात ठेवणं अपेक्षित. पुढे इतिहासाचा संदर्भ येऊ शकतो पेपरला प्रश्न. बरं, इथे नाही आला करंटला तर इतिहासामध्ये वायकोम सत्याग्रह व्यवस्थित वाचा, कारण का वायकोम सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून महत्वाचं आहे. बरं, भारतामधली अस्पृश्यतेच्या संदर्भामधली चळवळ इथे चालू झाली म्हणून महत्वाचं. ठीक आहे, वायकोम सत्याग्रह त्यामुळे महत्वाचा आहे. 2024 हे शताब्दी वर्ष पूर्ण करणारा आहे, त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट. 1 एप्रिल 2023 मध्ये त्या वायकोमला आपल्याला काय झालेलं दिसतं, एक संयुक्त कार्यक्रम झाला 2 राज्यांचा मिळून. कोण, त्याचं उद्घाटन दोघांनी केलं, केरळचे मुख्यमंत्री आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री. MK स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत आणि पिनराई विजयन हे आपल्याला केरळचे CM दिसतात. या दोघांनी मिळून या वायकोम सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम आहे, त्याचं उद्घाटन वायकोम शहरात केलं. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, 100 वर्षापूर्वी अस्पृश्यता आणि जातीय भेदभावाविरुद्धच्या ऐतिहासिक आंदोलनाला इथून सुरुवात झाली आणि म्हणून महत्वाचं आहे. 100 वर्ष पूर्ण होतात, इम्पॉर्टंट पण आहे, त्या अनुषंगाने लक्षात घ्या. सध्या केरळमध्ये आणि तत्कालीन त्रावणकोर संस्थानातलं वायकोम हे शहर आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट. मंदिरांमध्ये अस्पृश्यांना प्रवेश देणं त्याच्यासाठी झालेला हा वायकोम सत्याग्रह. बर, तिथे नेतृत्वावरती ऑलरेडी इतिहासाला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, महात्मा गांधीजींच्या सांगण्यावरून, विनंतीवरून त्या ठिकाणी जे तमिळनाडू प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष आहेत, ठीक आहे, पेरियार EV रामास्वामी, सगळ्यांना माहिती आहे स्वामी, ठीक आहे, रामास्वामी, ठीक आहे, पेरियार EV रामास्वामी यांच्या संदर्भाने आपल्याला त्या ठिकाणी नेतृत्व किंवा सूत्र त्यांच्याकडे होते.
ठीक आहे, लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं. वायकॉम सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलंय? पेरियार E.V. रामास्वामी यांनी केलंय. गांधीजींनी विनंती केली होती, त्या अनुषंगाने महत्वाची बाब, आणि त्यालाच आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पुढचं एम पासपोर्ट पोलीस ऍप, नावातच आहे ऍक्च्युली. कोणत्या मंत्रालयाने? पोलीस म्हणलं की आपल्याला गृह मंत्रालय वाटतं, म्हणून परराष्ट्र मंत्रालयाने केलंय. आपल्याला माहितीये पासपोर्टमध्ये पोलीस व्हेरिफिकेशन हा एक घटक असतो, आणि तो घटक त्याचा त्रास कमी व्हावा, पारदर्शकता यावी, जलद गतीने पार पाडावा, म्हणून परराष्ट्र मंत्रालयाने एम पासपोर्ट पोलीस ऍप लॉन्च केलं. ठीक आहे, तेवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे, बाकी जास्त काही नाही. पुढे चेन्नईतील रामकृष्ण मठ, सगळ्यांना माहिती आहे विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. त्या अनुषंगाने चेन्नईमध्ये जो आहे तर त्याला 125 वर्ष पूर्ण झाली, आणि त्याचंच औचित्य साधून मोदीजींनी त्या ठिकाणी काय केलंय? भेट दिलेली आहे. लक्षात घ्या, म्हणून महत्वाचं रामकृष्ण मठाच्या अनुषंगाने लक्षात घेणं गरजेचं आहे. बरं, पीएम भेटायला जात आहेत म्हणजे काहीतरी महत्व आहे. बरं, त्याच्यामध्ये 125वा वर्धापन दिन आहे. बरं, कुठे केलाय? चेन्नईमध्ये केलंय रामकृष्ण मठ. मग त्याची हिस्ट्री बघणं मला हिस्ट्रीमध्ये गरजेचं आहे, म्हणून मी इथं घेतलं. ठीक आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी, मग इतिहासामध्ये प्रश्न येण्याची दाट शक्यता, कारण चर्चेचा विषय. लक्षात घ्या. ठीक आहे, त्या अनुषंगाने फक्त एकदा बघा. सीबीआयला 60 वर्ष पूर्ण. हीरक महोत्सवी वर्ष खालीलपैकी कोणत्या संस्थेचं वर्ष हे हीरक महोत्सवी आहे? ठीक आहे, काय दिसतं आपल्याला त्या ठिकाणी? सीबीआयला 60 वर्ष पूर्ण झाले. 3 एप्रिल 2023 ला हीरक महोत्सव वर्ष आहे. त्या ठिकाणी शिलाँग, पुणे, नागपूर इथं नवीन कार्यालयाच्या इमारती तयार झाल्या, तर त्या अनुषंगाने लक्षात घेण्याची बाब. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. हीरक महोत्सवाचं जर त्या ठिकाणी टपाल तिकीट आणि स्मृती नाणं हे एक त्या ठिकाणी औचित्य साधून आपल्याला पब्लिश केलं. दुसरी गोष्ट ट्विटर. ठीक आहे, ट्विटर हँडल सीबीआयचं चालू झालं. पेपरला प्रश्न असा पण येईल, नुकताच खालीलपैकी कोणत्या एजन्सीने, भारत सरकारच्या कोणत्या एजन्सीने त्या ठिकाणी अशा प्रकारे ट्विटर हँडल चालू केलं? कोणी केलंय? तर ते केलेलं आहे आपल्याला दिसतं सीबीआयने. का? 60 वर्ष पूर्ण केलेत. सीबीआयचा फक्त इतिहास बघून घ्या, वैधानिक संस्था नाहीये, कोणताही स्वातंत्र्याच्या नंतरचा कायदा त्याच्यानुसार त्याची स्थापना नाही. फक्त स्थापनेच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर केंद्रीय अन्वेषण ब्युरो, ठीक आहे, सीबीआय 1 एप्रिल 1963 ला के संथानाम समिती जी आहे त्या अनुषंगाने तिच्या शिफारशीने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सीबीआयची स्थापना. कोणती समिती? के संथानाम समिती. महत्वाची. भ्रष्टाचार प्रतिबंधक समिती 62 ला स्थापना, 64 ला रिपोर्ट, आणि त्याच्यानुसार 63 ला आपल्याला स्थापना दिसते. उद्यमशीलता, निष्पक्षता आणि सत्यनिष्ठा. ठीक आहे, इंडस्ट्री, ठीक आहे, इम्पार्शियालिटी आणि इंटिग्रिटी हे त्याची थीम किंवा ब्रीदवाक्य आहे. मुख्यालय नवी दिल्लीतच आहे. वैधानिक संस्था आहे का? नाही, परंतु तिला काही अधिकार हे 1946च्या दिल्ली स्पेशल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आहे, पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट त्यांनी दिलेला आहे. परंतु वैधानिक दर्जा आहे का? सीबीआयला वैधानिक दर्जा नाही. सीबीआय साठी स्वतंत्र कायदा नाही. दुसरी गोष्ट, माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेतून सूट आहे, कलम 8 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला तरतूद आहे. दुसरी गोष्ट, सार्वजनिक मंत्रालय, त्या अनुषंगाने बघा, भारत सरकारच्या कार्मिक निवृत्ती वेतन आणि सार्वजनिक तक्रार मंत्रालयाच्या कार्मिक विभाग. ठीक आहे, त्या अनुषंगाने दिसतं महत्वाची गोष्ट की आपल्याला त्याच्या अंतर्गत सीबीआय काम करतं. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे, त्या अनुषंगाने गरजेचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जर बघितलं तर इंटरपोल, त्याची प्रतिनिधी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सीबीआय काम करताना दिसेल. ते एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे लोकपाल कायदा 2013 सगळ्यांना माहिती आहे. लोकपाल ऍक्ट आला, ज्याच्यावरून मध्ये चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने त्यांच्या संचालकांची नियुक्ती, कोणाच्या? सीबीआयच्या संचालकांची नियुक्ती, त्या सीबीआयच्या संचालकांची नियुक्ती लोकपाल कायदा 2013 नुसार एका समितीमार्फत रेकमेंड करणार. कोण कोण? पीएम, त्या अनुषंगाने लोकसभेचे सभापती, ठीक आहे, सॉरी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, मी सभापती म्हटलं, आणि सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस किंवा त्यांनी नॉमिनेट केलेला कोणताही सुप्रीम कोर्टातला न्यायाधीश, या तिघांमार्फत त्या ठिकाणी संचालकाची नियुक्ती केली जाणार आहे. ते एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखं आहे. कार्यकाळ 5 वर्ष. नवीन 2021 ला विधेयक आलं, परंतु तिथे एका टायमिंगला 2 वर्ष आणि असा तिथून पुढे 1 वर्षाचा कार्यकाळ, मॅक्स 5 वर्षापर्यंत कार्यकाळ सीबीआयच्या डायरेक्टरचा असू शकतो, असा कायदा सुधारणा विधेयक मांडून 2021 ला केलं. हे 2-3 गोष्टी फक्त चर्चेतल्या लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पुढे महत्वाची नेमणूक, प्रवीण सूद
ठीक आहे. सीबीआयचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. पेपरला येण्यासारखी बाब आहे. नियुक्त्या पेपरला येतात. 86च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. महत्वाची गोष्ट, 2 वर्षाचा कालावधी त्यांना भेटणार आहे. आणि त्याचं कारण पण येण्याची दाट शक्यता का, तर तत्पूर्वी जे महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राचे DGP म्हणून काम केलेले सुबोध कुमार जयस्वाल यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती होणार आहे. कोण? प्रवीण सूद, कर्नाटक केडरचे IPS अधिकारी आहेत. कोण? प्रवीण सूद. लक्षात, ठीक आहे. या 2 बाबी मला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. पुढे कर्नाटकचे DGP म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलंय. हिमाचलचे मूळचे, महत्वाचं आहे. बरं, शिक्षणाच्या संदर्भामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट बघा, IIT दिल्ली, ठीक आहे, IIM बेंगलोर आणि न्यूयॉर्क मधली सिराक्यूज विद्यापीठाचे ते माजी विद्यार्थी आहेत. पेपरला इथं चुकवायला चान्स आहे आयोगाला. कोणाचे? IIT दिल्लीचे, ठीक आहे, IIM बेंगलोरचे. या 2 गोष्टी तरी मला माहित पाहिजेत. त्या अनुषंगाने प्रवीण सूदच्या संदर्भामध्ये तेवढी माहिती फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे स्पर्धा दुरुस्ती आयोग विधेयक बघा. कॉम्पिटिशन आयोग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या बाजारपेठेमध्ये, ठीक आहे, फेअर पद्धतीने त्या ठिकाणी कंपनीचं अधिग्रहण किंवा त्या ठिकाणी काय करणं, ओव्हरटेक करणं हे झालं पाहिजे. त्याच्यासाठी स्पर्धा आयोग आपल्याला काम करताना दिसेल. कॉम्पिटिशन कमिशन आपण त्याला म्हणतो. 2002च्या ऍक्ट नुसार त्या ठिकाणी स्थापना झाली आपल्याला 2003 ला कॉम्पिटिशन कमिशनची, स्पर्धा आयोगाची स्थापना झाली. बरं, आता या 2002च्या कायद्यामध्येच बदल करण्याचं त्या ठिकाणी विधेयक मांडलं गेलं होतं, जे मंजूर झालं. ठीक आहे, दुरुस्ती विधेयक आहे 2023चं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी साईन केलेली आहे. काय? बाजारपेठेतील स्पर्धेचं नियमन करणाऱ्या आणि स्पर्धेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या कार्टल, विलिनीकरण आणि अधिग्रहण यासारख्या स्पर्धा विरोधी पद्धतींना प्रतिबंध. का? मोनोपॉली, MRTP 1969चा MRTP ऍक्ट होता, त्याच्याऐवजी स्पर्धा ऍक्ट आला. ठीक आहे, जो स्पर्धा कायदा आला 2002 ला. मोनोपॉली अँड रिस्ट्रिक्शन ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट 1969. कोणत्याही एकाच कंपनीचं त्या ठिकाणी मोनोपॉली क्रिएट होऊ नये आणि त्याच्यासाठी हा स्पर्धा आयोग काम करताना दिसतो. त्याच्यामध्येच बदल सुचवण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय केलेलं दिसतं, अशा प्रकारे रचना केलेली दिसते. महत्वाची गोष्ट. पुढे मूलभूत संरचना बघा. बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन कोणत्या खटल्यामध्ये त्या ठिकाणी निर्णय दिला? केशवानंद भारती खटला. कधी दिला? 24 एप्रिल 1973 ला दिला. आणि त्याच संदर्भामध्ये त्याला किती वर्ष पूर्ण झालेत? मूलभूत संरचनेला 50 वर्ष पूर्ण झालेत, म्हणून महत्वाची बाब. ठीक आहे, मग पेपरला येण्याची दाट शक्यता 24 एप्रिल 1923, 50 वर्ष पूर्ण होत आहेत, मग महत्वाचं आहे. बर, डॉक्टराइन ऑफ द बेसिक स्ट्रक्चर आपण त्याला म्हणतो. केशवानंद भारती खटल्यामध्ये ते दिले. दुसरं महत्वाचं, राज्यघटनेत कुठेही मूलभूत संरचना बेसिक स्ट्रक्चर शब्द आहे का? नाही. महत्वाचं. बर, याच पार्श्वभूमीवर सगळ्यांना खटले जे आहेत ते त्या ठिकाणी खटला आणि त्या खटल्यामध्ये काय निर्णय दिला, त्या 2-3 बाबी आपल्या लक्षात ठेवायच्यात एक एक ओळी, कारण पेपरला येण्याची दाट शक्यता आहे. हे बघूया आणि मग थोडा वेळ आपण ब्रेक घेऊन नंतर परत चालू करू. ठीक आहे, महत्वाचं, राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये सुधारणा करता येणार नाही अशा प्रकारे संसद कोणत्याही घटना दुरुस्तीने किंवा कायदा करून जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे तर ते बदलू शकत नाही असा निर्णय दिला. महत्वाचा आहे. ठीक आहे, बघा, जर का त्या ठिकाणी जर विचार केला, पार्श्वभूमी 1951 ला शंकरी प्रसाद खटला 1951 पार पडला. इथे मात्र सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने निर्णय काय दिलाय? ठीक आहे, सुप्रीम कोर्ट काय म्हणते? कलम 368 अंतर्गत घटनेमधील इव्हन फंडामेंटल राईट्स मध्ये सुद्धा संसद कायदा करून काय करू शकते? बदल करू शकते. शंकरी प्रसाद खटला 1951 मध्ये काय सांगितलं? 368 अंतर्गत कुठे? सगळीकडे बदल करू शकते असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. हा पहिला शंकरी प्रसाद खटला. पुढे सज्जन सिंग खटला 1965. याच्यामध्ये पण कोर्टाने आधीचाच निकाल त्या ठिकाणी काय केला? त्या आहे असा ठेवला की मूलभूत अधिकारासह त्या ठिकाणी संसद कोणत्याही प्रकारे काय करू शकते? बदल करू शकते. कलम 13चा रेफरन्स दिला. कलम 13 नुसार त्या ठिकाणी तो संसदेला अधिकार आहे फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करण्याचा. हा दिसतं. गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार खटला 1967. बघा, पहिला शंकरी प्रसाद, त्याच्यानंतर हा गोलकनाथ, दोन्ही खटले खूपदा पेपरला आले. ठीक आहे, मग इथे निर्णयाच्या संदर्भात विचार घेतला, फंडामेंटल राईट्स सुधारणा केली जाऊ शकते ही आपली आधीची भूमिका आता मागे घेतली. म्हणजे गोलकनाथ खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं कलम 13 नुसार
त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट, संसदेवर निर्बंध आहेत. फंडामेंटल राईट्स वरती कोणत्याही प्रकारची बदल किंवा काढून घेतले जाणार नाही. हे अधिकार कोणाला आहे? हा संसदेला नाही, हा घटनासभेला आहे. परत एकदा घटनासभा भरवावी लागेल आणि घटनासभेने त्या प्रकारे फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करता येतील. कलम 13 हे संसदेला कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती म्हणजे आहे तर बदल करण्याचा अधिकार देत नाही. आणि याच पार्श्वभूमीवर पुढे जाऊन आपल्याला काय दिसतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट, सरकार काही बदल करताना दिसेल. ठीक आहे, मग राज्यघटनेच्या अनुषंगाने 368 मध्ये तो बदल करता येणार नाही, म्हणून सरकारने काय केलं? त्याला उत्तर म्हणून 24वी घटनादुरुस्ती केली. 368 आणि अनुच्छेद 13 नुसार मूलभूत हक्क आणि इतर सर्व बाबतीमध्ये संसदेला बदल करण्याचा अधिकार असेल, अशी दुरुस्ती 24व्या घटनेने त्या ठिकाणी दिली. 24वी घटनादुरुस्ती सरकारने करून त्याला उत्तर, गोलकनाथ खटल्याला उत्तर दिलं, ते महत्वाचं. आणि त्याला पुढे जाऊन मग केशवानंद भारती खटला गेला झाला. बघा, पहिला शंकरी प्रसाद खटला 1951, ठीक आहे. सज्जन सिंग खटला 1965, 1967 गोलकनाथ खटला आणि 1973 त्याच्या आधी 24वी घटनादुरुस्ती, ज्याने संसदेने असं सांगितलं की कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करू शकतो. ठीक आहे, लक्षात घ्या. मग इथं केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार 1973, बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्राइन म्हणजे मूलभूत संरचनेमध्ये संसदेला कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही, असा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी दिला. बरं, या निर्णयाला 50 वर्ष झालेली आहेत, त्या अनुषंगाने लक्षात घ्या, महत्वाचं. बरं, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेणं अपेक्षित आहे का? पाठ वाचायची आहे का? नाही वाचले तरी चालेल. ठीक आहे, त्याच्या संदर्भात प्रश्न काय येतात? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामधलं, ठीक आहे, सर्वात मोठं बेंच बसलं गेलं. 13 आतापर्यंतचं सर्वात मोठं, ठीक आहे, घटनापीठ आहे, 13 जणांचं आहे. 24 एप्रिलला 7-6 तो निर्णय दिला. याच्यावरती पेपरला प्रश्न आहे, किती बहुमताने दिलाय? हायेस्ट आहे ते 13 न्यायाधीश, ठीक आहे, आतापर्यंतच. आणि मग मूलभूत अधिकारांसह काही भाग त्या ठिकाणी संसदेला बदलता येणार नाही, असा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी दिलेला दिसतो. म्हणजेच मूलभूत संरचनेचं तत्व. आणि मग त्यानुसार त्या ठिकाणी जर विचार केलं तर लक्षात घ्या, पुनर्लेखन करू शकते का? नाही. काही बाबतीत काही तरतुदी चेंज करू शकत नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी लिमिटेशन आलं, महत्वाचं. त्याच्यानंतर पुढचा खटला इंदिरा नेहरू गांधी विरुद्ध राजनारायण खटला 1975चा, हा गाजलेला खटला. ठीक आहे, अनुच्छेद 329A चं कलम जे आहे 4, ठीक आहे. पहिला जो खटला ज्याच्यामध्ये मूलभूत संरचनेचा निकाल दिल्यानंतर लागू झाला, 329A च्या कलमाच्या अनुषंगाने 1975 मध्ये 39व्या घटनादुरुस्तीने हे समाविष्ट केलं गेलं. आणीबाणीच्या काळात संसदेने ही 39वी घटनादुरुस्ती मंजूर केली होती, ते एक महत्वाची गोष्ट. आणि याच्यानुसार काय केलं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, ठीक आहे, लोकसभेचे अध्यक्षांची निवडणूक न्यायव्यवस्थेच्या तपासणीच्या बाहेर ठेवली. आणि भ्रष्ट निवडणूक पद्धतीबद्दल इंदिरा गांधींवर आपल्याला माहितीये अलाहाबाद हायकोर्टाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी काय केलेलं दिसतं, दोषी धरलं होतं. राजनारायण यांनी त्या ठिकाणी आरोप केले होते. मग त्या अनुषंगाने ही घटनादुरुस्ती त्याच्या पार्श्वभूमीवर 39वी घटनादुरुस्ती पार पडली होती. पुढचा आहे मिनर्वा मिल्क खटला 1980चा. हे सगळं बघा, करंटला नाही येणारे, हे पण GS पॉलिटीमध्ये महत्वाचं आहे म्हणून मी सांगतो. ठीक आहे, एकदा फक्त रीड करून घ्या, पुरेसं आहे. पुन्हा मूलभूत संरचनेचा सिद्धांत मजबूत केला, हे महत्वाचं आहे. 42वी घटनादुरुस्ती 1976 द्वारे काही बदल केले होते, तर त्याच्यातले 2 बदल रद्द केले आणि मूलभूत संरचना परत एकदा त्या ठिकाणी केलेली दिसते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, संसदेला तो अधिकार नाही, असं परत एकदा मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये आपल्याला सांगितलेलं दिसेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, वामनराव खटला 1981, परत एकदा तेच रिफ्लेक्ट केलं की मूलभूत संरचनेमध्ये बदल करता येणार नाही. केशवानंद भारती जी केशवानंद भारती निकालाची तारीख आहे, तर ती फायनल केली. तिथपासून पुढच्या सगळ्या खटल्यांना मूलभूत संरचना हे तत्व लागू असेल, असं वामनराव खटल्यामध्ये सांगितलं. ठीक आहे, तो एक महत्वाचा बाब त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी आहे. इंदिरा साहनी खटला सगळ्यांना माहिती आहे, 1992, 50% मर्यादा आरक्षणाची ते इथे आहे. मग ते 50% आरक्षणाची तरतूद कशावर आहे? फंडामेंटल बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, त्याच्यावर आधारित आपल्याला दिसेल. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट, केशवानंद भारती खटल्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या ज्या आपल्या घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये येतात, त्याची लिस्ट आहे. पेपरला
मुख्य परीक्षेला याच्यावरती प्रश्न आहे की कोणत्या बाबी मूलभूत संरचनेमध्ये येतात, त्या गोष्टी एकदा फक्त बघून घ्या. आता जीएसचा पार्ट आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. पुढे त्याच्यानंतर काही ऍड झाल्या मूलभूत संरचनेत बेसिक स्ट्रक्चर मधल्या, तर त्या पण त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे, कारण 50 वर्ष पूर्ण झालेत, मग येण्याची दाट शक्यता जीएसला प्रश्न. म्हणून ह्या बाबी ठीक आहे पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत, फक्त एकदा रीड करून घ्या. मी आता त्या रिपीट तुम्हाला इथे सांगत बसत नाही, ठीक आहे. 50 वर्षाच्या संदर्भामध्ये हा महत्वाची प्रकरणं जी आहेत तर ती गरजेची आहे, ठीक आहे. त्या अनुषंगाने लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण थोडक्यात ब्रेक नंतर बघू.